ओके, लाईव्ह आहोत आपण आता. डन. नमस्कार. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचा बालविश्वाचा कॅलिडोस्कोप हा नवीन कार्यक्रम आपण सुरू करतोय. या कार्यक्रमाचा पहिलाच भाग आहे. त्यात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या देविका दप्तरदार, सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका दप्तरदार या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. परिषदेचा कार्याध्यक्ष या नात्याने मी डॉक्टर दिनेश नेहते परिषदेची थोडक्यात माहिती आपल्याला करून देतोय. थोडक्यातच ठेवणार आहे, त्याच्यामुळे चिंता करू नका. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद हे नावच बरंच सांगून जातं. तरी मला तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून द्यायची इच्छा आहे. ती म्हणजे बाल शिक्षण आणि बाल संगोपन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बाल संगोपन म्हणजे त्याच्यामध्ये आपण बालकांची काळजी घेणं, त्यांची स्वच्छता ठेवणं, त्यांना खायला प्यायला देणं, झोपेची व्यवस्था करणं, या सगळ्या ज्या आपण करताना दिसतात गोष्टी, प्रेम वात्सल्य, या सगळ्या बाल संगोपनाचा भाग आहे. बाल शिक्षण हा जर विचार केला तर तो बालकाच्या मेंदूचा विकास या दृष्टिकोनातून बघता येतो. मेंदू विकास चांगला होण्यासाठी बालकांना खूप अनुभवांची गरज असते. तुम्हाला सगळ्यांनाच कदाचित माहिती असेल की माणसाच्या मेंदूची वाढ जवळजवळ 70 ते 80% वाढ ही पहिल्या 3 वर्षात होते असं म्हणतात. पण कदाचित हे माहिती नसेल की केदार, तुझ्या माईकला काहीतरी खरखर येते. कदाचित हे माहिती नसेल की मेंदूचा चांगला विकास होण्यासाठी बाळाला भरपूर अनुभवांची गरज असते. त्याच्यामुळे मूल कसे शिकते, मेंदू विकासाला कशा प्रकारच्या अनुभवांची गरज असते, चांगला विकास होण्यासाठी कोणत्या प्रकारचं वातावरण असायला हवं, या सगळ्याचं शिक्षण म्हणजे बाल शिक्षण. आणि आजपर्यंत सुद्धा जर पाहिलं तर शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर असं लक्षात येतं की भारतातलं बरंचसं जवळजवळ सगळ्याच शाळा बाल शिक्षणापासून फार लांब आहेत. म्हणजे 0 ते 8 वर्षापर्यंतचं जे शिक्षण आहे ते अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने सुरू आहे असं लक्षात येतं. सो महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद ही पालक, शिक्षक आणि बालविकासासाठी संबंधित काम करणारे सगळे अधिकारी वर्ग यांच्या प्रबोधनाचं कार्य करत असते. म्हणजे शास्त्रीय बाल शिक्षण म्हणजे काय हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. परिषद गेल्या 27 वर्षात म्हणजे 1994 पासून राज्य पातळीवर अनेक केंद्रांच्या मार्फत हे काम करते. तुम्हाला जर परिषदेचं सभासद व्हायचं असेल आणि या कामात सहभागी व्हायचं असेल तर आम्ही चॅट बॉक्समध्ये थोड्या वेळाने फॉर्मची लिंक टाकू. तुम्ही तो फॉर्म भरला की आमच्यापर्यंत ते पोहोचू शकेल. थोड्याशा क्विक डिसिप्लिनच्या दृष्टीने गोष्टी की हा कार्यक्रम 1 तासाभराची मुलाखत असणार आहे आणि त्याच्यानंतर अर्धा तास आपला प्रश्नोत्तरांसाठी ठेवलेला आहे. म्यूट अनम्यूट करण्याची परवानगी मुलाखत चालू आहे त्यावेळी तुम्हाला नाहीये. मुलाखत संपल्यानंतर परवानगी मिळेल. पण त्यावेळी सुद्धा तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका. चॅटबॉक्स मधल्या प्रश्नांना प्रायोरिटी दिली जाईल आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमचा प्रश्न विचारायला अनम्यूट करून बोलण्याची परवानगी पण मिळेल. प्रश्न आजच्या विषयाला धरून असावा, वैयक्तिक प्रश्न नको. म्हणजे माझ्या मुलीला ऍक्टिंग करायला काय करता येईल, कोणाला भेटता येईल, कोणाला बोलता येईल, या टाईपचे प्रश्न नको आहेत. आजचा विषय जो आहे त्या विषयाला धरून तुम्ही बोला. सो देविका ताई आपल्या बरोबर आहेतच. त्यांचं शिक्षण हे MA सोशिओलॉजी मध्ये झालेलं आहे आणि त्यांनी डान्सचे कोर्सेस ललित कला केंद्र पुणे विद्यापीठातून केलेले आहे आणि त्याच्यानंतर त्या अभिनयाकडे वळलेल्या आहेत. मी आता इथून पुढची सूत्र आपले जे मुलाखतकार आहेत त्याच्यात सुषमा पाध्ये यांच्याकडे देतो. सुषमा पाध्ये, आदिती ताई नातू, केदार नाईक हे 3 परिषदेचे जे सभासद आहेत आणि कार्यकारिणीचे सभासद आहेत ते ही मुलाखत घेणार आहेत. सो सुषमा ताई, ओव्हर टू यू. नमस्ते. फक्त एक तांत्रिक अडचण काही येते का फक्त बघा, कारण जॉईन होता येत नाही असे पण काही मेसेज आहेत, तर तेवढं फक्त एकदा नेहा आणि कोणीतरी बघा. दिनेश सर. चालेल, बघूया. नमस्ते सगळ्यांनाच परिषदेच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि देविका ताई तुमचं तर अगदी मनापासून स्वागत.
थँक्यू. मध्येच आम्ही देविका म्हणू, मध्येच आम्ही देविका ताई म्हणू. सगळेजण आम्ही बालशिक्षणात काम करणारी मंडळी आहोत आणि त्यामुळे आमच्या तोंडी पटकन ताई हा शब्द येत असतो. तर असं सहजपणाने होणार आहे ते. कारण बोलण्याची एक सवय झालेली असते म्हणूनही. देविका आपल्याला सगळ्यांनाच खरं तर खूप परिचित आहेत आणि ती चित्रपटांमधनं आणि माझी शाळा या NKCL प्रस्तुत केलेल्या मालिकेमधनं. खरं तर देविका म्हटलंच, की आम्हाला अशी उत्सुकता असते, की आता आम्हाला काय बघायला मिळणार? काय अनुभवायला मिळणार? एक सहज सुंदरता तुमच्या अभिनयात तर आहेच आणि त्याही बरोबर काही सामाजिक जाणीवा आम्हाला त्याच्यातून मिळत असतात. अनेक संवेदना तुमचा चित्रपट आम्हाला दाखवत असतो. म्हणजे एक आता आम्ही सगळेच बालशिक्षणातली मंडळी आहोत आणि त्यामुळे आम्हाला भावणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रामुख्याने बालशिक्षण तर आहेच. त्यामुळे नाळ चित्रपटातला चैत्याबरोबरचा तुमचा जो संवाद आहे किंवा नातं आहे. गर्ल्समध्ये तुम्ही एका कुमार वयातल्या मुलीबरोबर काम केलंत आणि त्या वयाचे जे काही प्रश्न असतात, मुलींच्या बद्दलची असुरक्षितता असते, ते सामाजिक प्रश्न आणि मुलगी आणि आई यांच्यातलं नातं हे तुम्ही मांडलंत. परिहुमय याच्यामध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या मुलांच्याबद्दल काही मांडलंत. असं एक सगळे नातेसंबंध सांगणारे तुमचे काही चित्रपट आहेत आणि ते मूल आणि आई या संदर्भातले. त्यामुळे तुमची आई ही भूमिका आम्हाला एक सारखी भावत असते. त्याचबरोबर शिक्षिका म्हणून तुम्ही आम्हाला खूप आवडता. चिकू आनंद सखी डॉक्युमेंटरी आहे, माझी शाळामधले चित्रपट आहे. आम्ही सगळेच जण रचनावादाचे पुरस्कार पुरस्कर्ते आहोत आणि सारखंच त्याबद्दल बोलत असतो. पण तुमच्या मालिकांमधला भाग बघितला, की आम्हाला असं वाटत असतं, की आम्ही जे काही सांगायला बघतो आहे, ते इतकं सुंदरतेने देविकानी मांडलं आहे आणि तिच्या बोलण्यातनं आलं आहे, तिच्या त्या सगळ्या भूमिकेतनं आलंय. म्हणजे अगदी शाळेमधली पहिलीच्या वर्गामध्ये अक्षर ओळख का करून द्यायची नाही, हे सांगण्यासाठी सुद्धा आम्हाला माझी शाळेतला अनुभव सांगावासा वाटतो किंवा दाखवावासा वाटतो किंवा मूल्यमापन कसं करावं या संदर्भामध्ये प्रगती पुस्तक सारखी माझी शाळातली भूमिका तुमची दाखवावीशी वाटते आणि त्यातनं इतका सहज संदेश पोहोचलेला असतो आणि ह्या सगळ्यातनं आम्ही खरं तर आज तुमच्या बरोबर आहोत की शिक्षणातली सगळ्यात जवळची व्यक्तीच आहेत आम्ही तुम्ही आमच्या म्हणजे एक प्रकारचा आमच्या मनात तुमच्या साठी शिक्षण तज्ञाचा सुद्धा भाव आहे असं म्हणायला हरकत नाही. तो अर्थात सगळ्यांचा असतो. चित्रपटात किंवा भूमिकांमध्ये तुम्ही एकटे नसता. तुमचे सगळे सुमित्राताई आणि सुनील सुकथनकर आहेत किंवा अन्य काही मंडळी पण आहेत. ह्या सगळ्यांच्या योगदानासह तुम्ही उभे असता. आम्ही नेहमी असं बालशिक्षणामध्ये म्हणत असतो, की केव्हाही आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वावरती जो काही परिणाम होत असतो, तो त्याच्या बालपणातला असतो, त्याच्या अगदी कळत्या वयातला असतो, कुमार वयातला असतो आणि हा जो परिणाम असतो तो खूप महत्वाचा आहे. मग तो चांगला असेल किंवा वाईट असेल. व्यक्तिमत्व घडणीसाठीचं कुठलं वातावरण मुलाला मिळतंय हे खूप महत्वाचं असतं आणि या वातावरणावरती सुद्धा तुम्ही अनेकदा भाष्य केलेलं आहे. आणि मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा डोकावून तुमच्या बालपणात किंवा तुमच्या तरुणपणाच्या वयात बघता, की जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व घडत होतं, तर तेव्हा तुम्हाला कसे अनुभव आले? तुम्हाला तुमच्या कुटुंबाने किंवा तुमच्या अवतीभोवतीच्या व्यक्तींनी कशी मदत केली, की ज्याचा प्रभाव तुमच्यावर पडला? आणि त्याचा आत्ताच्या सगळ्या भूमिकांवरती काही परिणाम आहे का? तर असं जरा एक थोडी बालपणातली माहिती जर तुम्ही आम्हाला दिलीत तर आवडेल ऐकायला. सगळ्यांना नमस्कार माझा आणि तुम्ही आत्ता म्हणालात तसं मला फार बरं वाटलं ऐकून की मी तुमच्या सोबत असते माझ्या फिल्म्स मधनं आणि माझ्या त्या सिरियल मधनं MKCLच्या. पण खरंच त्याच्यामध्ये मी फक्त अभिनय करत असते आणि दिग्दर्शक आणि लेखकांनी जे लिहिलंय ते मनापासून पोहोचवणं एवढं काम माझं असतं. ते फक्त माझं एकटीचं क्रेडिट नसतं. तर माझ्या अभिनयातून सुद्धा दिग्दर्शक आणि लेखकच तुमच्या समोर खरं तर मी मांडत असते आणि त्यामुळे आमची टीम आणि आमच्या टीमचं ते संपूर्ण क्रेडिट आहे. आणि त्यामुळे मी आज इथे जरी तुम्हाला रिप्रेझेंट करत असले सगळ्यांना, तरी त्या सगळ्यांची मला आठवण येतेय आणि ते सगळे सोबत आज माझ्या आहेत असं मला वाटतंय. तुम्ही प्रश्न जो विचारलात की माझं बालपण आणि माझे लहानपणचे अनुभव. तर खरंच मी एका एकत्र कुटुंबामध्ये जन्मले. एकत्र कुटुंब म्हणजे माझी अ, माझे आई-वडील, मी, माझा भाऊ-बहीण आम्ही आमची छोटी फॅमिली आणि आमचं मोठं घर होतं खूप. आमची एक मोठी बिल्डिंग होती पुण्यामध्ये पेठेमध्ये, सोमवार पेठेमध्ये आणि त्यामुळे वर-खाली माझेच सगळे नातेवाईक तिथे राहायचे. म्हणजे माझी आजी-आजोबा खाली राहायचे. माझे
माझी मावशी वरती राहायची, त्याच्यावरती माझा मामा राहायचा आणि सुमित्रा भावे, सुमित्रा मावशी ही माझी सख्खी मावशी आहे, ती माझ्या घराच्या शेजारी राहायची. असं एकत्रित आम्ही सगळेजण वाढलो आणि त्यामुळे खूप मोठ्या फॅमिलीमध्ये मी वाढले. फक्त आई-बाबा सोबत होते असं नाही, तर मावशी, आजी-आजोबा, मामा हे सगळेजण संस्कार करायला माझ्यासोबत होते आणि खूप आनंद वाटतो मला त्या गोष्टीचा. त्यानंतर माझी आई ही स्वतः प्री प्रायमरी स्कूलमध्ये प्रिन्सिपॉल होती. त्यामुळे शिक्षणाशी संपर्क होता आमचा. शिक्षण क्षेत्रामध्ये आई काम करत होती माझी. माझे वडील सीए होते आणि ते सर्व्हिस करत होते. वातावरण म्हणाल तर खूप मोकळं आणि छान वातावरण होतं आमच्या घरामध्ये. आम्हाला आठवतं की शेजार-पाजार आणि एक मोठा बंगला असल्यामुळे आणि गार्डन आणि असं सगळं असल्यामुळे आम्हाला मोकळेपणाने बाहेर खेळता यायचं. आणि अर्थातच आजकालच्या मुलांना जितकं आई-वडील जितके मागे लागतात, तसं मागे लागलेले माझे आई-वडील मला कधी आठवत नाही. कारण सकाळी उठून जे खेळायला बाहेर जायचो, ते संध्याकाळीच घरी यायचं आणि मध्ये-मध्ये फक्त आई जेवायला हाका मारायची तेवढंच मला आठवतं. तर त्यामुळे खूप मोकळेपणाने आम्ही वाढलो. मला माझ्या आई-वडिलांचं फार कौतुक वाटतं, कारण आई-वडिलांनी कधी कुठलीही जोर जबरदस्ती माझ्यावर केली नाही. म्हणजे शाळा माझी जी होती ती माझ्या घराजवळ होती आणि आई-वडिलांना असं वाटायचं, की शाळा ही अगदी घराजवळची शाळा असली पाहिजे. कुठेतरी बसनी, रिक्षानी असं लांब पाठवायचं, असं नसावं. त्यामुळे तिला तिच्या शाळेत जवळ जाता यावं, अशी शाळा जवळ असावी. त्यामुळे माझ्या घराच्या जवळची जी शाळा होती, ती शाळा माझी होती. एस-व्ही युनियन या शाळेमध्ये मी शिकले. त्यानंतर शाळेमध्ये मला आई-वडिलांनी कधी जबरदस्ती केली नाही. म्हणजे मला आठवतं, की ज्या सकाळी मी उठून आईला म्हणायची, की "आज कंटाळा आलाय मला शाळेला जायचा." तर आई म्हणायची, "ठीक आहे, नको जाऊ आज शाळेला कंटाळा आला तर." असं कधीच वातावरण नव्हतं, की "नाही, नाही शाळा नाही बुडवायची. नाही, नाही अभ्यास केलाच पाहिजे." असं सुदैवाने वातावरण माझ्या घरामध्ये नव्हतं. त्यामुळे अभ्यासाची जोर जबरदस्ती नव्हती. शिस्त होती, पण अभ्यासाची जोर जबरदस्ती नव्हती. शाळेला जाण्याची जोर जबरदस्ती नव्हती. अशा छान मोकळ्या वातावरणात मी वाढले आणि जन्मले. माझे आजी-आजोबा हे खरं तर माझी आजी 8वी पर्यंत शिकलेली होती. तिचं शिक्षण फार नव्हतं. पण तिला वाचायला आवडायचं. तिला कविता वाचायला खूप आवडायचं. त्यामुळे मराठी अनेक कवींचे संस्कार तिने आमच्यावर केले. माझे आजोबा हे लिटरेचर खूप वाचायचे. त्यामुळे जागतिक दर्जाचं चांगलं लिटरेचर ते वाचायचे. आणि अर्थातच माझी मावशी सुमित्रा मावशी हिच्याकडून आमच्यावर खूप चांगले संस्कार झाले. समाजाच्या दृष्टीने योग्य आणि पूरक असं काय आहे ह्याचे संस्कार तिने आमच्यावर खूप चांगले केले. त्यामुळे अशा सगळ्या चांगल्या वातावरणात माझी वाढ झाली. वाह! खरं तर खूपच समृद्ध वातावरण मिळालं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण हा जो एक सगळा नातेसंबंध जपत जाणारा आणि त्यातनं होणारा जो विकासाचा धागा आहे, तो तुम्ही खरं तर छानच अनुभवला आहे. आणखीन एक सगळ्या पालकांना किंवा आपल्या समाजाला सांगणारा एक महत्त्वाचा दृष्टिकोन तुम्ही तुमच्या बालपणात अनुभवला, तो म्हणजे जबरदस्ती न करणं. शाळेत जाण्याची जबरदस्ती नसेल किंवा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अगदी जवळ चालत जाण्यासारखी शाळा. म्हणजे करेक्ट. ज्याच्यामध्ये मुलाला खरं तर तोच ताण येत नाही. मला वाटतं प्राचीताईंना हो. बालपणाविषयी किंवा अजून काही मला तुमचं बालपणाचं ऐकून खूप छान वाटलं मला, की जे पोचायला हवं, की जबरदस्ती न करताच मुलं उलट शिस्तीमध्ये म्हणजे स्वतःच्या स्वयंशिस्तीमध्येच खूप छान वाढतात आणि वातावरण फक्त आपण पुरवायचं असतं. आणि आता हे तुम्ही बालपणातनं आपण कॉलेज जीवन तुमचं जे काही आम्ही ऐकलंय, ते तुम्ही सोशिओलॉजीमध्ये डिग्री घेतली आहे आणि ललित कला केंद्राचं नृत्य पण तुम्ही नृत्याचा कोर्स पण तुम्ही केलेला आहे. मग हे दोन्ही केल्यानंतर तुम्ही अभिनयासाठी म्हणून काही वेगळी डिग्री घेतली आहे, वेगळं शिक्षण घेतलं आहे का अभिनय हा तुम्हाला सुमित्राताईंकडनं घरातून आला आणि तोच तुम्ही पुढे सुरूच ठेवलात असं काही झालंय आणि तो कधीपासून सुरू केलंत? माझी डिग्री बी-ए सोशिओलॉजी मी केलं आणि त्यानंतर मास्टर्सची डिग्री माझी नृत्यामध्ये आहे. हां. भरतनाट्यममध्ये मी सुचेता चाफेकरांकडे एम-एचं शिक्षण घेतलं आणि खरं तर अभिनय हा बरंच मोठं होईपर्यंत माझ्या डोक्यात नव्हता. म्हणजे मी 4-5 वर्षाची असल्यापासून छोटे-छोटे रोल्स करायची सुमित्रा मावशीच्या फिल्म्समध्ये. शॉर्ट फिल्म्समध्ये रोल्स करायची. त्यानंतर काही तिची सीरियल होती.
जी साधारणपणे मी 10वी-12वीत असेन तेव्हा त्या सीरियलमध्ये काम केलं होतं. तर ते अगदी किरकोळ आणि छोटं-छोटं असायचं. त्यामुळे तिथून थोडीशी सुरुवात झाली. पण खरी अभिनयाची सुरुवात माझी जी झाली ती ग्रॅज्युएशन नंतर. मी देवराई नावाची माझी पहिली फीचर फिल्म, जी सुमित्रा मावशींनी ज्याचं दिग्दर्शन केलं होतं. अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी यांनी काम केलंय त्या फिल्ममध्ये आणि ती माझी पहिली फीचर फिल्म आणि तिथून माझी खरं तर ॲक्टिंगची सुरुवात झाली. पण त्याच्या आधी माझ्या डोक्यामध्ये करियर करणं, कशात करियर करायचं तर डान्समध्ये करायचं असंच माझ्या डोक्यामध्ये होतं. सुदैवाने माझ्या आई-वडिलांनी मी म्हटलं तसं मला कधी फोर्स केला नाही, की तू अमुक-अमुक गोष्टीतच करियर केलं पाहिजे, अमुक-अमुक गोष्टीतच शिक्षण घेतलं पाहिजे. असं कधी फोर्स केलं गेलं नाही मला. त्यामुळे मला सोशिओलॉजी हा माझा आवडता विषय स्वतःचा आणि त्यामुळे मी सोशिओलॉजी BAला चूज केलं होतं. त्यानंतर अर्थातच मला फार असं अगदी कौतुकाने हे सांगायला आवडेल, की मी खूप कन्फ्युज्ड होते त्यानंतर, की काय नेमकं करायचं आणि मला कळत नव्हतं, की मला MSW करायचंय, सोशिओलॉजीमध्येच पुढे करियर आणि शिक्षण घ्यायचंय, का डान्स करायचाय, का मला अभिनय क्षेत्रात जायचंय. या तिन्ही बद्दल माझं कन्फ्युजन होतं आणि अर्थातच आई-वडील आणि सगळे घरचे लोकं सल्ला द्यायला होते, ते लोकं मार्गदर्शन करत होते. पण मला सगळ्यात मोठा सल्ला त्या काळात जो मिळाला तो हा, की तुला जर कळत नसेल, तर तू सरळ 1 वर्ष गॅप घे आणि त्या 1 वर्षाच्या गॅपमध्ये तू अनेक गोष्टी स्वतः शोध. ॲक्टिंगच्या क्षेत्रामध्ये तुला काय शोधायचं त्याचा शोध घे. MSW करायचं तर त्याचा शोध घे. डान्समध्ये काय-काय आहे ह्याचा शोध घे आणि तुला जे आवडेल त्याच्यात तू पुढे जा. ही मला संधी त्या 1 वर्षामध्ये माझ्या घरच्यांनी दिली होती आणि त्यामुळे ते 1 वर्ष माझं BA नंतरचं असं होतं, की मी काही करत नव्हते. मी सुमित्रा मावशी जे फिल्म्स बनवायची, त्या सेटवर जायची, तिथे बघायची वातावरण, तिथे असायची. त्यातलं मला काय आवडतं ह्याचं ऑब्झर्वेशन करायला मला मिळालं. त्यानंतर डान्स माझा चालू होता. डान्सची प्रॅक्टिस माझी चालू होती आणि त्या सगळ्या वर्षभरात मला असं वाटलं, की मला MA डान्समध्ये करायचंय आणि मी डान्समध्ये MA केलं. त्यानंतर सुमित्रा मावशींनी मला पहिली फिल्म ऑफर केली, देवराई नावाची फिल्म आणि खरं तर ती फिल्म करायचं असं डोक्यात नव्हतं. जी अभिनेत्री ती फिल्म त्या फिल्ममध्ये काम करणार होती. काही कारणांमुळे ती अभिनेत्री करू शकली नाही आणि मग मला विचारण्यात आलं, की "तू करशील का?" आणि मी म्हटलं, की "मला माहिती नाही मला जमेल का नाही." कारण खूप अवघड आणि कॉम्प्लेक्स असा तो रोल होता. तर माझी नेहमीप्रमाणे जशी ऑडिशन घेतली जाते नट-नट्यांची, तशी ऑडिशन घेतली गेली आणि असं सांगण्यात आलं, की "तू करावंस असं आम्हाला वाटतं, तू चांगलं करशील." आणि मग ते काम मी केलं आणि तिथून पुढे मात्र अभिनयाचा माझा खरा प्रवास सुरू झाला. डान्स हा मी अजूनही चालू ठेवला आहे. फक्त माझ्या ॲक्टिंगच्या बिझी शेड्यूलमध्ये मला डान्सवर तितकं कॉन्सन्ट्रेट करता येत नाही, तितकं फोकस करता आला नाही. त्यामुळे डान्स हा माझा स्वतःपुरता आणि प्रॅक्टिसपुरता आता चालू आहे. पण क्षेत्र मी चूज केलं. खरं म्हणजे मला फार असं वाटतं, की डान्स आणि अभिनय यात अजूनही मला विचारलं तर मला दोन्ही गोष्टी तितक्याच आवडतात. पण मी फार एक छान गोष्ट ऐकली होती रोहिणी भाटेंची. त्यांनी असं कधीतरी बोलताना मुलाखतीत सांगितलं होतं, की तुम्ही जे चूज करता, जी कला चूज करता, त्याचा फायदा असतोच असं नाही. तुम्हाला त्या कलेनी सुद्धा आपलंसं करावं लागतं. आणि कदाचित मला असं वाटतं, की नृत्याच्या कलेपेक्षा मला अभिनयाच्या कलेनी जास्त आपलंसं केलं. त्यामुळं या क्षेत्रात पुढे जास्त काम करत राहिले. छान. आता मला एक फक्त प्रश्न होता, की सुमित्राताई तुमची मावशी आणि त्यांच्याबरोबर तुम्ही म्हणजे त्यांचं सगळं बघत आलात, त्यांचं दिग्दर्शन बघत आलात, त्यांच्याबरोबरच्या टीम बरोबर काम करत आलात. तुम्ही एकदा बोलता-बोलता म्हणालात, की तुम्ही 10वीत असताना पण एक छोटंसं काम केलं होतं. हो. तर सुमित्राबाईंताईंबरोबर काम करण्याचा आणि तुमचं अभिनय हे क्षेत्र पुढे निवडण्याचा, ह्याचा एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला काय फायदा झाला? खरं तर खूप फायदा झाला. मला सगळ्यात अगदी सांगावसं वाटतं, की मी जर 10वी मध्ये तो सिनेमा केला नसता, तर कदाचित मला अभिनय किंवा नाच आवडतो हे मला समजलंच नसतं. कारण आजकाल मी बघते, की खूप मुलांना 10वी-12वी म्हणलं, की आई-वडील नाही तर दुसरं काही करायचं नाही. तू फुटबॉल खेळत असलास तरी ते बंद कर. तू नाच-गाणं करत असला तर ते बंद कर. 10वीत फक्त अभ्यास करायचा. असं एक काहीतरी वातावरण घरात तयार केलं जातं. आणि सुदैवाने माझ्या घरात तसं वातावरण नव्हतं. म्हणजे मला आठवतं, की मीच घरच्यांना सांगायची, "अगं माझं 10वीचं वर्ष आहे, तुम्हाला काही आहे का नाही त्याचा सीरियसनेस?" तर मला सुमित्रा मावशी असेल, आई असेल असं सांगायचे, की "काही नाही, इतर गोष्टी केल्यास तर तुला आपणहून अभ्यास करावासा वाटेल." आणि त्यामुळे मला आठवतं माझा 10वीची फायनल जी परीक्षा होती बोर्डाची, त्याचा इतिहासाचा माझा पेपर होता आणि त्याच्या 2 दिवस आधी मी शूटिंगच्या सेटवरती शूटिंग करत होते. आणि त्यानंतर मी नाही आता उद्या पेपरच आहे, आता मला पेपरला गेलं पाहिजे म्हणून दुसऱ्या दिवशी पेपर द्यायला गेले होते.
आणि मला 10वीत चांगले मार्क होते. मी नापास झाले नाही आणि माझा त्याच्याने काही तोटा झाला नाही. उलटं कायम घरच्यांना असं वाटायचं, की फक्त अभ्यास, अभ्यास, अभ्यास करत राहिलीस तर तुला कदाचित कंटाळा येईल आणि कदाचित प्रेशर जास्त तयार होईल. इतर वातावरणात थोडी जास्त मिसळलीस तर आनंदाने अभ्यास करता येईल आणि आनंदाने अभ्यास करता आला तरच तो चांगला अभ्यास होईल असं घरचे नेहमी सांगायचे आणि तसं 10वीचा अभ्यास केला. पण अर्थातच अभिनय त्यामुळे मला जास्त समजला आणि अभिनयाची मला ओळख त्या काळामध्ये झाली आणि जर मला अभ्यास, अभ्यास, अभ्यास असं करायला लावलं असतं घरच्यांनी, तर कदाचित मला कलेमध्ये माझी काही गती आहे किंवा कलेमध्ये मला पुढे करियर करायचंय हे मला उमगलंच नसतं. आणि त्याची संधी मला माझ्या घरच्यांनी दिली असं मला वाटतं आणि मग अभिनयाकडे वळले बरं. सगळ्या. आणि सुमित्राताईंबरोबरच्या कामाचा पण फायदा झाला. त्यांच्याबरोबर नक्कीच, हां, की नक्कीच. तुम्हाला सर्व गोष्टी तिथे ज्या चालतात, त्या सर्व तुम्हाला अभ्यासायला मिळाल्या आणि प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळलं, की प्रश्नच नाही. अभिनय हा फक्त नाही तर बाकीच्या गोष्टी प्रश्नच पण. नाही. हे छान एकदमच आमच्या मस्त. आमच्या सगळ्या पालकांना आणि शिक्षकांना समजणारा एक महत्वाचा धागा तुम्ही आता सांगितला, की शोध घेऊ देणं. स्वतःला एक्सपोज काय करता येईल आणि स्वतःला काय शोधता येईल हे खूप महत्वाचं आहे. आणि मेंदू आधारित शिक्षणातला एक अजून एक महत्वाचा नियम पण तुम्ही अनुभवलात आणि तो म्हणजे ताण तर नसणंच. आणि सहज सगळ्या गोष्टी करत करत अभ्यास करणं. करेक्ट. चित्र काढायचंय, डान्स करायचं, हे करायचं, की याच्यामुळे जो एक ताणमुक्तता अनुभवायला मेंदूलाच मिळत असते. नाहीतर एकच एक फक्त अभ्यासाचं रुटीन लावलं किंवा एकच एक काम करत राहिलो, तर खरं मेंदूच्या ज्या अनेक क्षमता आहेत, त्या क्षमतांना संधीच मिळत नाही. करेक्ट. आणि ती तुम्ही कळत नकळतपणे गेली. मला असं वाटतं, की आपण सध्याचे पालक खूप विचार करत असतो आणि ज्या सहज संधी उपलब्ध असतात मुलांच्या भोवती, त्याच देत नाहीत असंही होतं. केदार, तुम्हाला विचारायचंय की माझ्या मनात एक प्रश्न येतोय तो विचारू? अ, तर मी एक विचारून ठेवते, मग त्याला जोडून तुम्ही परत पुढचा विचाराल. अ, मी एकदम थोडीशी तुमच्या भूमिकेतील माझी शाळातल्या भूमिकेमध्ये जाते. की जिथे तुम्ही शेवटचा भाग होता त्यातला, मला वाटतं, आणि तो नवी सुरुवात, म्हणजे जणू काही नवीन सुरुवातच होणार आहे विचारांची अशी. आणि अख्ख्या वर्षभर जे तुम्ही सगळ्या शिक्षकांनी एक चर्चासत्र त्या ह्याच्यामध्ये केलं होतं मालिकेमध्ये, आणि वेगवेगळे भाग तुम्ही शाळांमधले दाखवले होते, तेव्हा तुम्ही शेवटी अशी चर्चा केली होती आणि या चर्चेत तुम्ही असं म्हणालात, की या सगळ्याचा परिणाम, या चर्चांचा परिणाम असा एक चांगला झाला, की आमचं घरातलं वातावरण पण बदललं, मुलांशी संवाद होऊ लागला. आता हे त्या भूमिकेपुरतं झालं. पण खरोखर असा वैयक्तिक जीवनात घरातल्या सगळ्या व्यक्तींशी किंवा मुलांशी संवाद करताना काही वेगळे बदल या भूमिकांमुळे झाले का? त्याचा काही जो विचार तुम्ही केला असेल, अभ्यास केला असेल किंवा जाणून घेतला असेल, त्याचा परिणाम झाला का, हे सांगा? नक्कीच झाला, खूप झाला. कारण माझी मुलगी 5 वर्षाची आहे आणि आज मला ते जास्त जाणवतं. कदाचित माझी शाळा मी केली तेव्हा माझी मुलगी नव्हती आणि तेव्हा तितकं मला जाणवलं नाही. पण आज जेव्हा तिच्याबरोबर मी वावरते, तिच्याबरोबर जगते, तिच्याबरोबर अभ्यास करते, तिच्याबरोबर खेळते, तेव्हा माझी शाळाच्या एपिसोड्स मधले प्रत्येक आणि प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येतात आणि ह्याची जाणीव होत राहते, की अरे तेव्हा त्या गोष्टी ज्या आपण केल्या होत्या, ज्या सांगितल्या होत्या प्रेक्षकांना, त्याचा आज मला फायदा होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं, की मी हे खूप शिकले, की माझ्या मुलीला कुठल्याही गोष्टीची जोर जबरदस्ती नाही करायची. तिला अभ्यासाची जोर जबरदस्ती नाही करायची. तिला स्वतःहून वाटलं पाहिजे, की मला अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी ते कसं वाटेल, कारण अभ्यास तर केला पाहिजे. ते कसं वाटेल, की तिला अभ्यास करायचा आहे. तर क्रिएटिव्हली जितक्या प्रमाणात आपण तिला शिक्षण देऊ, तितकं कदाचित शिक्षण तिचं सोपं जाईल. म्हणजे अगदी परवाचाच किस्सा आहे. मला तिला हे शिकवायचं होतं, की लिटर आणि अर्धा लिटर ह्याचं मोजमाप कसं करायचं. तर त्याच्यासाठी आम्ही घरामध्ये तिला मिल्कमॅन व्हायला सांगितलं. तिला सांगितलं, की "तू दूधवाला हो. तू बेल दाब आणि आतमध्ये ये आणि मग मी तुला सांगेन, की मला अर्धा लिटर दूध पाहिजे म्हणजे किती पाहिजे? मग मला 1 लिटर दूध पाहिजे म्हणजे किती पाहिजे? मग म्हशीचं दूध आहे का गाईचं दूध आहे?" तर अशा छोट्या-छोट्या काहीतरी क्रिएटिव्हिटी मधून तिला अभ्यासाची मजा कदाचित तयार होईल. आणि ही गोष्ट मी त्या एम-के-सी-एलची जी माझी शाळा सीरियल आम्ही केली त्याच्यातून शिकले. आणि मला असं वाटलं, की अशा पद्धतीने मी मुलीसमोर जर अभ्यासाचे धडे मांडले, तर ते तिला आणि मला दोघींना आनंदाचं होईल. सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी मला पटली ती म्हणजे कॉम्पिटिशन.
मला आज असं खूप दिसतं, की माझ्या वयाचे पालक आणि अ, माझ्या मुलीच्या वयाच्या मुलांना हे खूप प्रेशर टाकलं जातं, की बाबा लॅपटॉप सारखी गोष्ट ऑपरेट करता येते का नाही? मग मोबाईलवर माझी मुलगी इतक्या-इतक्या गोष्टी करते. तर मी माझ्या मुलीला लॅपटॉप, मोबाईल देत नाही अजून हातामध्ये आणि मला असं वाटतं, की अशा पद्धतीची कॉम्पिटिशनमध्ये तिला पाडावं, असं मला वाटत नाही. म्हणजे जर नाही तिला आत्ता लॅपटॉप आला, जर नाही तिला मोबाईल ऑपरेट करता आला, तरी काही हरकत नाही. बाकीची तिच्या बरोबरची 4 मुलं कदाचित उत्तम पद्धतीने ते वापरत असतील. ती हळू-हळू शिकेल. पण अशा पद्धतीची कॉम्पिटिशन तिच्याशी कोणाची करायची नाही किंवा माझ्या मुलीला धडे वाचता येतात का नाही, दुसऱ्या त्या वयाच्या मुलाला धडे वाचता येतात. अशा पद्धतीच्या कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये तिला टाकायचं नाही. तिच्या क्षमतेनुसार, तिच्या आवडीनुसार ती स्वतःच्या पेसनी शिकत जाईल. आणि हा खूप महत्वाचा विचार मला त्या सगळ्या माझी शाळाच्या सीरियलमधून मिळाला. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या समोर आता खरं तर मांडत बसले तर ते खूप मोठं होईल. पण अशा अनेक गोष्टी मी माझी शाळा करताना शिकले आणि प्रत्येक प्रोजेक्टमधून हे सगळं अर्थातच मिळत असतं मला, असं मला हो. वाटतं. आणि प्रत्येक मूल हे स्वतंत्र आहे. ते प्रत्येकाच्या क्षमता ह्या वेगळ्या-वेगळ्या आहेत आणि नक्की. त्याप्रमाणेच ते पुढे सरकत असतं. त्याची दुसऱ्या कोणाशी तुलना होऊच शकत नाही. कारण ते प्रत्येक युनिक आहे. अगदी, त्यामुळे अगदी. हा विचार नक्कीच छान आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. हे खूप छान झालं. मला एक नेहमी प्रश्न पडतो, की एक बाई म्हटल्यानंतर हां, की आपल्याला अनेक आघाड्यांवरती लढायचं असतं आणि तुमचं तर अभिनयाचं क्षेत्र आहे. त्यामुळे तुम्हाला लोकेशन्स वेगवेगळी असतील तर फिरती असते किंवा वेळा खूप वेगळ्या-वेगळ्या असतात. त्यामुळे वेळी अवेळी घरी येण्याची असते. तर अशा सगळ्यामध्ये तुम्ही तर तुमची मुलगी लहान आहे, 5 वर्षाचीच आहे. त्यामुळे तिच्याबरोबरचा वेळ. हे सगळं तुम्ही याचा सगळ्याचा समतोल कसा साधता? समन्वय कसा साधता? मी जेव्हा माझा चॉईस केला नवऱ्याचा, तेव्हा माझी फार इच्छा अशी होती, की माझा नवरा या क्षेत्रातला असावा, ज्याला समजतं की माझं काय पद्धतीचं काम आहे आणि नात्यामध्ये इक्वालिटी असावी. इक्वालिटी ही अशा अर्थाने नाही, की तुला जर अमुक-अमुक गोष्ट येत असेल, तर ती मला पण ती गोष्ट आली पाहिजे, अशा अर्थाची इक्वालिटी बरोबर. नाही. तर इक्वालिटी या अर्थाची, की बाबा जेव्हा मी बिझी आहे, जेव्हा मी काहीतरी काम करतीये, तेव्हा तू थोडासा कुटुंबाला वेळ द्यावास आणि जेव्हा तू बिझी आहेस, तेव्हा मी कुटुंबाला वेळ द्यावा. आणि सुदैवाने माझ्या नवऱ्याला मी याचं मोठं क्रेडिट देते. तो स्वतः फिल्म मेकर आहे. तो स्वतः फिल्म एडिटर आहे. तो या क्षेत्रामध्ये काम करतो आणि कुठेतरी एको ऐकू येतोय का? कोणाचा तरी जर हां. ओके. हां, हां. तर इत त्यामुळे आम्ही दोघं मिळून काम करतो घरामध्ये सुद्धा. मी जेव्हा शूटिंग्समध्ये बिझी असते, तेव्हा तो माझ्या मुलीचं सगळं करतो. अगदी अभ्यास घेण्यापासून ते तिचं शू-शी काढण्यापासून सगळं तो करतो बरोबरीने. म्हणजे माझ्या घरी पाहुणे जरी आले, तरी आता पाहुणे आलेत तर मी काय करू? असं न करता तो स्वयंपाक-पाण्यापासून सगळं मॅनेज करतो. ग्रेट. जेव्हा तो बिझी असतो, तेव्हा संपूर्णपणे वेळ मी कुटुंबामध्ये देते. मी माझ्या मुलीच्या सोबत असते. त्यामुळे तिला अर्थातच म्हणजे बाबामध्ये सुद्धा तिला तिच्या आई दिसते आणि तिच्या आईमध्ये सुद्धा तिला बाबा दिसतो. अशा पद्धतीचं आम्ही कॉम्बिनेशन केलंय आणि शिवाय माझ्या आई-वडिलांचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. ते नेहमी प्रोत्साहन देतात मला. ते सोबत असतात आणि त्यामुळे आई, बाबा आणि नवरा या तिघांमुळे हे सगळं मला शक्य होतं. खरंय, खरंय. कारण ही खरंच तारेवरची कसरत असते. कारण आपला जीव इथेही अडकलेला असतो आणि कामाचंही तेवढंच महत्त्व असतं. त्यामुळे ह्या दोन्ही सांभाळणं हे खूप छान आणि तुम्ही ते छान मॅनेज केलेत हे बघूनही आम्हाला छान वाटतं. आम्हालाही त्यातनं प्रेरणा मिळते, की अरे आपण असं करू शकतो. म्हणजे करेक्ट. स्त्री समानता, स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय? ती वेगळ्या अर्थाने खरं तर आपण अनुभवू शकतो या अर्थातच. गोष्टी. मला एक छोटीशी गोष्ट आणखीन सांगावीशी वाटेल. मी परवाच एका मुलाखतीला गेले होते सुमित्रा मावशीच्या आणि ती खूप छान गोष्ट बोलली त्या मुलाखतीमध्ये. तर तिनी असं सांगितलं, की मातृत्व हे काय फक्त बाईशी निगडीत नाहीये. मातृत्व ही भावना करेक्ट. आहे आणि ती पुरुषाकडे पण असू शकते आणि ती बाईकडे पण असू शकते. अगदी, अगदी. आणि त्यामुळे पुरुषामधली बाई आणि बाईतला पुरुष या दोन्हीच्या कॉम्बिनेशननीच घर चांगलं चालू शकतं. ही फार मोठी गोष्ट मी शिकले तिच्याकडून, जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायला आवडेल. नक्कीच, नक्की. आणि नकळत ती मुलगी हे सगळं बघतीये. अगदी. त्याच्यामुळे ती पुढे तो वारसा नक्कीच चालवणार आहे. अगदीच सहज ही गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखी आहे. कारण इथे अनेक पालक असतील, की ज्या पालकांना काही वेगवेगळ्या क्षेत्रातलं करिअर सांभाळायचं आहे आणि तेव्हा होणारी कसरत त्यांना तुमचा आदर्श समोर ठेवता येईल असं मला आत्ताला वाटलं आहे.
कारण हा सगळ्यांच्याच पुढचा प्रश्न आहे, करिअर की घर. आणि मग अनेकदा कोणाला तरी काहीतरी सोडावं लागतं, पण तसं न सोडता काय त्यातल्या त्यात समतोल आपल्याला साधता येतो आणि मुलांना भावनिक सुरक्षितता काय देता येते. आणि यामध्ये नकळत असं होतंय की सगळ्याच प्रकारचे स्वावलंबनाचे धडे मुलांपर्यंत पोहोचतायत. म्हणजे तुमच्या मुलीपर्यंत पोहोचतायत आणि हे जर घडलं की घरातलं प्रत्येक काम किंवा बाहेरचं प्रत्येक काम हे सर्वांनीच करण्यासारखं आहे. असाच एक संदेश तुम्ही मला वाटतं नकळतपणाने यातनं तुमच्याच उदाहरणातनं देतायत. केदार, तुम्ही काही विचारताय? तुम्ही आवाज म्यूट आहात. ताई मगाशी आता आपण म्हणालात, देविका ताई नमस्कार. तुम्ही नमस्कार. आता मगाशी म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खरं तर तुम्ही इतके सुंदर सुंदर अभिनय केलेत की त्या अभिनयामध्ये नुसतं अभिनय म्हणजे अभिनयाची भूमिका, तुमची जी भूमिकेचा अभ्यास असतो तो खरंच खूप सुंदर असतो. कारण मुळात शिक्षण क्षेत्रामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण असतं. तर अनौपचारिक शिक्षणाची सुरुवात आईपासून होते आणि औपचारिक शिक्षणाची सुरुवात शिक्षिकेपासून होते. तर या दोन्ही भूमिका इतक्या सुंदर तुम्ही वठवल्यात की वेगवेगळ्या चित्रपटांमधनं म्हणजे चैत्याची आई म्हणजे नाळ चित्रपटातली हे सर्व सर्व घराघरांमध्ये जाऊन पोहोचल्या जातात. शिवाय अनेक तुमच्या बेरीज वजाबाकी असेल किंवा गर्ल्स नावाचा चित्रपट, या सगळ्यांमधनं ताई तुम्ही ज्या भूमिका वठवल्या त्याच्यामध्ये अनेक मुलांसोबत तुम्हाला काम करण्याची म्हणजे तुमच्यासोबत त्या मुलांनी कामं केली. या सगळ्यांमधनं त्या मुलांबरोबरच जे काही नातं आहे किंवा त्याच्यामधनं तुम्हाला काही अशा जाणीवा झाल्यात की आपण स्वतः जगताना आणखीन काही तुम्ही आता खूप सुंदरपणे सांगितलं, पण त्यातले अजून काही तुम्हाला अनुभव असे आलेत का की जे या सगळ्यांसमोर काही सांगता येऊ शकते? मला तर वाटतं वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांबरोबर काम हा करण्याचे अशा अर्थाचं. हा, वेगवेगळ्या कारण गर्ल्स चित्रपटात तुम्ही बरोबर. 15 वर्षाच्या मुलीसोबत काम हा. केलंय. तर असा काही अनुभव वेगळा की जो या सगळ्या पालकांना रसिकांना ऐकावा सांगावा असं वाटेल? जोडून ठेवता येईल मला की काही शिकावं लागलं का? बालमानसशास्त्र शिकावं लागलं का त्यासाठी तुम्हाला? किंवा तो अभ्यासच कसा केलात असा कारण खरं म्हणजे ऐकू येतंय ना? हो हो. खरं म्हणजे बालमानसशास्त्र पुस्तकं घेऊन मला शिकावं लागलं नाही. माझ्या अनुभवातूनच कदाचित मी ते शिकत असते. कारण मुलंच मला ते शिकवतात, कुठल्याही पुस्तकातून मी ते शिकण्यापेक्षा. आणि नाळ या चित्रपटामध्ये मी खरंच त्या छोट्या चैत्याकडनं, त्याचं नाव श्रीनिवास आहे, त्याच्याकडून खूप शिकत गेले. आम्ही नाळची ज्या पद्धतीने शूटिंग केलं होतं, ते एरवी आम्ही शूटिंग्स जेव्हा करतो, तेव्हा आम्ही सेटवरती जातो, तिथे आम्हाला स्क्रिप्ट दिलं जातं, ते आम्ही पाठ करतो, वाचतो आणि समोरासमोर येतो आणि ते शूटिंग केलं जातं. नाळच्या वेळेला मात्र ते संपूर्ण वेगळा प्रयोग केला होता दिग्दर्शक आणि प्रोड्युसरनी. नागराज मंजुळे त्याचे प्रोड्युसर आहेत. नागराज मंजुळे होते तेव्हा, सुधाकर रेड्डी दिग्दर्शक आहे. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयोग असा केला होता की शूटिंगच्या 1 महिना आधी आम्ही रोज एकमेकांना भेटायचो. आम्ही वर्कशॉप करायचो एकत्र. आणि ते वर्कशॉप सुद्धा असं नव्हतं की आम्ही फक्त स्क्रिप्ट पाठ केलं, तर पाठांतर शक्यतो करू नये आणि त्याच्याने आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ येणार नाही असं आम्हाला वाटत होतं. कारण तो मुलगा एका छोट्याशा गावातला मुलगा होता. अभिनयाची त्याला सवय नव्हती. माझ्याशी त्याची तितकी चांगली ओळख नव्हती आणि सिनेमामध्ये आमचं नातं हीच त्या सिनेमाची खरी गंमत आहे. तर हे सगळं जवळकी आणि हे सगळं अभिनयाचं आहे, त्याच्याकडून कसं वर काढता येईल असा तो सगळा विचार चालला होता. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की नुसते पाठांतरापेक्षा आपण एकमेकांशी चांगलं नातं तयार करू. तर आम्ही सगळे एकत्र भेटायचो महिनाभर. आम्ही रोज एकमेकांशी खूप खेळ खेळायचो आणि खेळ खेळता खेळता इम्प्रोवाइज्ड पद्धतीने मी त्याच्याशी सीन्स करायची. म्हणजे मग मी त्याला सांगायची की आता मी तुला ओरडणार आहे बरं का, आणि तू जे वागलास ते काही मला आवडलेलं नाही. आणि मग मी जाऊन त्याला रागवायची आणि तो खरोखरीच त्याला इतका स्पॉन्टेनियसली रिॲक्ट व्हायचा. आणि मग ते कुठेतरी आमचं एक नातं तयार व्हायचं. किंवा मग मी त्याला जेवताना म्हणायची, चल मी आज तुला भरवते. मग मी बसून त्याला भरवायची आणि मग त्या पद्धतीने आमचं दोघांचं एक मैत्रीचं नातं तयार झालं. जे नातं तुम्हाला नाळमध्ये बघता आलं आणि जे इतक्या चांगल्या पद्धतीने दिग्दर्शकांनी आणलेलं आहे नाळमध्ये. तर ही जवळकी तयार झाली माझी आणि त्यामुळे ते सोपं गेलं. तर अर्थातच मला असं वाटतं की मुलांना बऱ्याचदा आपण म्हणतो की मुलांना अभिनय कसा शिकवायचा, मुलांकडनं अभिनय कसा करून घ्यायचा. तर मला
त्या काळामध्ये असं रिअलाइज झालं की अभिनय शिकायची गरज मला होती, अभिनय शिकायची गरज श्रीला नव्हती, त्या लहान मुलाला नव्हती, कारण तो इतका स्पॉन्टेनियस होता. आणि मुलं इतकी स्पॉन्टेनियस असतात की त्यांना करायला सांगितलं की ते पटकन करतात. एवढंच की तुम्हाला तसं पूरक वातावरण त्यांच्यासमोर तयार करावं लागतं. तर श्रीला जेव्हा मी ओरडायची तेव्हा तो आपोआपच त्याच्या डोळ्यात पाणी यायचं आणि तो रडायचा आणि मग तो सीन चांगला व्हायचा. वातावरण निर्मिती मात्र आम्ही सगळे मिळून तिथे करायचो. मला हे सुद्धा फार छान सांगायला आवडेल ही गोष्ट, की माझी मुलगी एरवी जेव्हा खेळते तिच्या मैत्रिणींशी, तेव्हा मला खूपदा असं जाणीव होते, की बाबा ती कधी-कधी आई झालेली असते, ती कधी-कधी त्या खेळामध्ये बाबा झालेली असते, ती खेळताना कधी-कधी ताई झालेली असते, कधी-कधी शिक्षिका झालेली असते, कधी-कधी डॉक्टर झालेली असते. तर तेव्हा मला जाणवतं, की अभिनय ही गोष्ट किती लहान वयापासून आपल्यामध्ये असतेच. आपण अनेक रोल्स खेळताना सुद्धा खोटे-खोटे करत असतो आणि इतकं सहजरित्या ती आणि तिच्या मैत्रिणी ते रोल्स करत असतात. तर त्याची फार गंमत मला वाटते त्यांच्याकडे बघताना. गर्ल्स सारखा सिनेमा जेव्हा मी केला, तेव्हा ती मुलगी 17-18 वर्षाची मुलगी आहे माझी त्याच्यामध्ये आणि तिच्याबरोबर काम करणं ही एक आणखीन वेगळं चॅलेंज होतं. तर अर्थातच ती मुलगी अशी होती, की जी अभिनय शिकून आली होती. तिला अभिनयाची थोडीशी जाण होती आणि त्यामुळे तिच्याबरोबर स्क्रिप्ट पाठांतर करणं आणि सरळ-सरळ सीन्समध्ये इमोशन्स कसे तू इमोट करू शकू, ह्याचा अभ्यास करणंच जास्त केलं होतं. पण मला गर्ल्स करताना ह्याची जाणीव मात्र खूप होत गेली, की 15 ते 18 वर्षाच्या मुलींना तुम्ही जर स्वातंत्र्याने आणि जर इक्वॅलिटीने वागवलं, जर संवाद केला त्यांच्याशी मोकळेपणाने, तरच कदाचित आई आणि मुलीचं नातं चांगलं तयार होऊ शकेल. आणि मला असं वाटतं, की तोच काळ खूप मोठा काळ असा असतो, की जेव्हा आई आणि मुलीमध्ये किंवा पालक आणि मुलांमध्ये एक दुरावा तयार झालेला असतो. कारण त्यांना मित्र-मैत्रिणी जवळ वाटत असतात. ते अनेक त्यांच्या वेगवेगळ्या भावनिक काय म्हणता येईल वेगवेगळ्या इमोशन्स मधनं जात असतात आणि तेव्हा जास्त जवळीक येण्यासाठी संवाद एकमेकांमध्ये असणं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असते. तर त्याची जाणीव तो सिनेमा करताना मला झाली आणि त्यामुळे मला असं वाटतं, की मी कुठलाही मानसशास्त्राचा अभ्यास केलेला नाही. पण माझी मुलं या सिनेमातली हीच मला पदोपदी काही ना काही शिकवत असतात. एक आणखीन छोटीशी गोष्ट थोडंसं वेगळं वाटेल, पण मला सांगायला आवडेल, की मुलांकडून शिकायला कसं मिळतं. माझी मुलगी जेव्हा तिच्या मैत्रिणींशी मधल्या एका काळात खेळत होती आणि तिचे काहीतरी भांडणं व्हायची मैत्रिणींशी आणि मग ती सुरुवातीला घरी यायची आणि मला तक्रारी सांगायची, की "ह्यांनी मला खेळायला घेतलं नाही, हिनी मला आज मारलं, हिनी मला असं केलं." आणि प्रत्येक वेळेला मी हिरिरीने जायची आणि भांडायची त्यांच्याशी जाऊन आणि त्या मुलींना सांगायची, की "तुम्ही तिला असं नाही करायचं, तुम्ही तिला खेळायला घेतलं पाहिजे." तर काही दिवसांनंतर तिच्या मैत्रिणी माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सांगितलं, की "काकू, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. आम्ही आमचे प्रश्न आम्ही सोडवू." आणि तेव्हा मला वाईट वाटलं, की हे असं का मला सांगतायत? पण नंतर विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की मुलंच तुम्हाला किती गोष्टी शिकवत असतात. त्या 6-7 वर्षाच्या मुलांनी मला येऊन सांगितलं, की "आम्ही आमचे प्रश्न सोडवू शकतो. तुम्ही नका पडू त्याच्यामध्ये." आणि ती किती महत्वाची आणि खरी गोष्ट आहे. तर आज मी त्यांच्याकडून हे शिकले, की त्या त्यांचे प्रश्न सोडवतील. जेव्हा नाही सोडवता येणार, तेव्हा ते येतीलच आपल्याकडे विचारायला आणि सांगायला, की असं-असं झालंय. तर ही एक मोठी गोष्ट मी माझ्या मुलीकडून आणि तिच्या मैत्रिणींकडून शिकले. त्यामुळे मुलंच तुम्हाला खरं मानसशास्त्र शिकवतात असं मला वाटतं. मला असं वाटतं, की तुम्ही वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांबरोबर काम केल्यामुळे आता तुमची मुलगी जशी मोठी-मोठी होत जाईल, तसं तिच्याबरोबर आपल्याला कसं डील करायचं हे तुम्हाला नकळतच तुम्ही या सगळ्या भूमिकातून शिकला आहात आणि त्याचा खूप चांगला परिणाम होईल असं मला वाटतं. एक प्रश्न असा मनात येतो, की हे जे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जाणीवा ज्या विकसित झाल्या, तर तुमचे मित्रमंडळ आहेत, त्यांची लहान मुलं आहेत. ते बाहेरच्या जगात आपण बघतो, की सगळीकडे स्पर्धा आहेत. अगदी लहान वयापासूनच्या, बालवाडीपासूनच्या स्पर्धा आपल्याला माहिती आहेत आणि मोठ्या वयापर्यंत त्या चालूच राहतात. आणि मग आया एकमेकींशी बोलताना पण सतत त्याच्याच बद्दल बोललं जातं वगैरे असं. तर तुमच्या मैत्रिणींबरोबर तुमच्या ह्या ज्या जाणीवा विकसित झाल्या, ह्याबद्दल तुम्ही कधी गप्पा गोष्टी करता का? किंवा त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवायचा प्रयत्न करता का मित्रमंडळांमध्ये? आणि त्याचा काही पॉझिटिव्ह तुम्हाला परिणाम दिसतो का? खरं म्हणजे सध्याचं काळ असा आहे, की खूप कॉम्पिटिशन सगळीकडे आहे आणि सर्वच पालक असं करताना दिसतात, की मुलांना आमचे सगळंच आलं पाहिजे. खरंय. आणि अशा पद्धतीचे पालक मला आजूबाजूला खूप दिसतात. माझ्या मैत्रिणींशी अर्थातच माझ्या त्यामुळे या विषयांवर खूप गप्पा होतात. त्यांच्याकडूनही काही चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळतात. माझ्याकडून काही
गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील. पण मला स्वतःला असं वाटतं, की ही गोष्ट पोहोचवणं खूप अवघड आहे, की मुलांना मोकळेपणाने जगू देणं ही गोष्ट खूप अवघड झाली आहे सध्या पोहोचवणं पालकांपर्यंत. कारण मला फार असं दिसतं, की पालकांना सध्या म्हणजे माझ्या लहानपणी आई-वडिलांना माझ्या असं वाटत नव्हतं, की मला सगळंच यावं. मी माझ्या आवडीनुसार शिकत गेले. पण आजकालच्या पालकांना मात्र असं वाटतं, की आमच्या मुलांना गाणंही आलं पाहिजे, नाचही आला पाहिजे, ती अभ्यासातही उत्तम असली पाहिजे, मग तिला काहीतरी स्पोर्टही आला पाहिजे. तर अहो कसं एवढं सगळं बिचारी मुलं एवढीशी करणार आणि कसं हे सगळं त्यांना येईल? त्यांची जी दिशा आहे आणि त्यांचं जे इन्क्लिनेशन आहे आणि त्यांची जी आवड आहे तेच त्यांना करू देत. तुम्ही फक्त त्यांना सगळ्याची ओळख करून द्या, असं फार सांगावसं वाटतं. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कॉम्पिटिशनमध्ये असलेले पालक मला खूप जास्त दिसतात. माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी हे या कॉम्पिटिशनमध्ये सध्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ती मुलं सुद्धा एकटी झालेली दिसतात. ती मुलं सुद्धा कुठेतरी प्रेशर खाली असलेली दिसतात आणि त्यामुळे पालकही कुठेतरी तक्रारीच्या ह्याच्यामध्ये असतात, की आम्हाला फार दमायला होतं आमच्या मुलांना वाढवताना. बरोबर. तर दमायला होतं ह्याचं कारण आपण आपल्या मुलांना फार प्रेशर आपणच देतोय आणि आपणही ते प्रेशर घेतोय. हं. तर हे आम्ही एकमेकांशी शेअर करत असतो आणि सांगायचा प्रयत्न करत असतो, जे कधी-कधी पोहोचतं, कधी-कधी नाही नाही पोहोचत पोहोचत. अगदी एकमेकांपर्यंत. खरं आहे. म्हणजे आम्ही परिषद गेले अनेक वर्ष हेच काम करतोय, की मुलांच्यासाठी आपण काय नक्की केलं पाहिजे. क्वालिटी टाईम म्हणजे काय? मुलांबरोबर त्यांना विकसित करणं म्हणजे काय? तर तुमच्या ह्या सगळ्या आम्हाला प्रवासामध्ये अभिनयातनं हे सगळं छान दिसत राहतं. म्हणून माझा एक सहज अगदी प्रश्न आला, की तुमच्या इतर मित्रमंडळांपर्यंत पण हे सगळीकडे आहेच आहे ना? तर हे पोहोचवण्यात काही तुम्हाला यश मिळालं आहे का? हे जाणून घ्यावं, बाकी काही नाही. अं, या स्पर्धांचं जसं तुम्ही म्हणलात आणि आता आपण असं बघतो आहोत, की टीव्हीवरती पण खूप मालिका मुलांच्या स्पर्धांच्या होत असतात. सारेगम सारखे कार्यक्रम असतील, ते अर्थातच आपल्याला बघायला पण आवडत असतात. परंतु गाण्याच्यासाठी स्टेजवरती जाणं, नृत्यासाठी जाणं किंवा अभिनयासाठी जाणं आणि यासाठीचा प्रचंड ताण मुलांनी घेणं, मुलांना आपण देणं, पालकांनी देणं, स्पर्धकांनी देणं, स्पर्धकातल्या आयोजकांनी देणं, असं सगळंच घडत असतं. आणि अभिनयाच्या बाबतीत तुम्हालाही असं लोकं सांगत असतील, की आमच्या मुलाला जरा कुठे संधी मिळतेय का बघा. असेही काही पालक किंवा मित्रमंडळी असू शकतील. तर अभिनयाच्या क्षेत्रात वावरत असताना या सगळ्याकडे, की मुलांनी या सगळ्या कामांकडे कसं वळावं आणि किती ताण घ्यावा, याबद्दल काय सांगाल? मी एक सिनेमामध्ये केला होता काही वर्षांपूर्वी, 2-1 वर्षांपूर्वी मला वाटतं तो सिनेमा आला होता परी हूँ मैं नावाचा आणि त्या सिनेमामध्ये आम्ही हाच विषय मांडलाय जिथे त्या एका चाळीत राहणारं कुटुंब, नवरा-बायको आणि मुलगी आणि त्या मुलीला सीरियलमध्ये काम करण्याची संधी मिळते आणि ती त्याच्यामध्ये खूप बिझी होते. ती स्टार होते कारण सीरियल्स या घरोघरी पोहोचतात सध्या आणि त्याच्याने ती मुलगी स्टार होते. त्या कुटुंबामध्ये खूप पैसा यायला लागतो आणि त्याची चटक त्या मुलीला लागते. आणि काही दिवसांनंतर ती सीरियल संपते. तिचं काम बंद होतं. शाळा तिची बंद झालेली असते त्यामुळे. तिचं खेळणं त्यामुळे बंद झालेलं असतं आणि अचानक तिला कळत नाही, की आता आपण घरी बसून करायचं काय? आणि ती मुलगी डिप्रेशनमध्ये जाते. आई-वडील तिचे डिप्रेशनमध्ये जातात. आई-वडिलांना असं वाटतं, की आता एक पैसा एवढा मिळाला आहे. तिचं एक आता लाईफस्टाईल तयार झाली आहे, चांगली श्रीमंती. 4 लोकं तिला ओळखतात, आपल्याला ओळखतात. तर ते सगळं मेंटेन केलं पाहिजे आणि या सगळ्या प्रेशरखाली ते कुटुंब खूप खचतं. त्या कुटुंबामध्ये इमोशनल सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स तयार होतात आणि फायनली ते असा निर्णय घेतात, की आपल्या मुलीला नॉर्मल लहान मुलांसारखं जगू दे, तिला मुलांबरोबर खेळू दे आणि सीरियलच्या प्रेशरखाली तिला टाकणं हे काही योग्य नाही. असं त्या सिनेमामध्ये आम्ही दाखवलंय आणि मला स्वतःला तसंच वाटतं. मला असं वाटतं, की मुलांमध्ये जर अभिनयाची चुणूक असेल, मुलांना नाच-गाणं आवडत असेल, तर जरूर त्यांना ते करू दे. पण खूप अॅम्बिशियसली आत्ता सिनेमा आणि फिल्म क्षेत्रामध्ये मुलांना पाठवणं आणि त्याच्यात खूप प्रमाणात त्यांनी काम करणं, ही गोष्ट मला फारशी आवडत नाही. छोटे रोल्स करणं, चांगले रोल्स करणं, चांगल्या लोकांबरोबर करणं, क्वालिटी काम करणं, हे करायला काहीच हरकत नाही. पण त्याच्यासाठी ते करण्यासाठी मुलांचं बालपण कुठेतरी हरवून जाऊ नये. त्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळता यावं, त्यांना त्यांचा त्यांचा वेळ मिळावा. त्यांना बोर होता यावं. मी माझ्या मुलीला नेहमी म्हणते, की "बोर होतंय का?" "हो, बोर कारण त्याच्यातून काहीतरी क्रिएटिव्ह स्वतः तयार करशील तू." तर बोर होण्याची संधी मुलांना मिळावी आणि खूप कामाचं प्रेशर आणि खूप यश आणि पैसा
ह्याची चटक मुलांना आत्तापासून लावू नये असं मला वाटतं. त्यापेक्षा चांगलं क्वालिटी काम जर मिळत असेल तर ते जरूर या क्षेत्रामध्ये करावं. पण कमी प्रमाणात आणि लिमिटमध्ये करावं असं मला स्वतःला फार वाटतं. माझ्या अट्टाहास मुलीला करू नये. मी माझ्या मुलीला अजून फिल्म्समध्ये वगैरे काम करू देत नाही. तिला मध्ये 1-2दा लोकांनी विचारलं, की "तुला करायचंय का?" तर अर्थातच मी तिला म्हटलं, "तुला करावंसं वाटतंय का?" तर ती म्हणली, "नाही, मला नाही करायचं." तर मी म्हटलं, "ठीक आहे, नको करू." त्यामुळे तिला आम्ही फार या गोष्टीसाठी फोर्स करत नाही. आणि तसं करू नये पालकांनी. कारण बऱ्याचदा मला असंही दिसतं, की ती मुलांची हौस नसून ती पालकांचीच जास्त तर हौस असते. अगदी बरोबर. मुलांना खेळायचं असतं, मुलांना नाचायचं असतं, हुंदडायचं असतं आणि आपल्या आपल्या जगात मुलांबरोबर वावरायचं असतं. पण पालकांना मात्र कुठेतरी वाटत असतं, नाही माझा मुलगा त्या सिनेमात दिसला पाहिजे, नाही माझा मुलगा त्या सीरियलमध्ये दिसला पाहिजे. तर तुमच्या इच्छा, आकांक्षा, तुमच्या अँबिशन्स मुलांवर शक्यतो लादू नका असं वाटतं. किती मला एक महत्वाचं वाक्य आहे. छोटीशी गोष्ट आणखीन आठवते, की मला माझ्याच जवळच्या एका मैत्रिणीने विचारलं होतं, की माझी मुलगी 2 वर्षाची आहे आणि ती गोड दिसते खूप, ती खूप फोटोजेनिक आहे. तर तिला काम करायला घेशील का? तिला ॲड्समध्ये कुठेतरी तिने जावं असं मला वाटतं. तर मी तिला म्हणलं, "अगं ती 2 वर्षाची आहे. ती तर अजून असं म्हणत नाहीये ना, की मला ॲडमध्ये घ्या म्हणून. तर तू कशाला तसं म्हणतेस?" तर नका मुलांवर आपल्या आकांक्षा आणि आपल्या अँबिशन्स लादू असं मला तरी वाटतं. खूप महत्वाचा विचार आहे. एकदम महत्वाचा विचार आहे हा. केदारला काहीतरी विचारायचं होतं, केदार. ताई, हां. हो. म्हणजे मग एक या चित्रपटातलं, नाळ चित्रपटातलं जे फेमस गाणं होतं, आई मला खेळायला जायचंय जाऊ दे नावं. तर मी मुळात सारखं त्या विषयाकडे येतोय. याचं कारण असं, की एक तर तो चित्रपट घराघरात पोहोचलेलाच आहे आणि त्या निमित्ताने तुमची एक वेगळी कागालत मिळाली. पण या सगळ्या गाण्यामधनं हा जो सूर होता, की आई मला खेळायला जायचंय जाऊ दे नावं. तर या लॉकडाऊनच्या काळात अनेक घरातनं बोली भाषा जरी वेगळी असली, तरी अनेक लहान मुलांमधनं असा एक सूर येत होता, की आम्हाला खेळायला जायचंय. या सगळ्या बाबतीत मुलांची माळ ही एक वेगवेगळ्या प्रकारची असते. पण ज्यावेळेस तुम्ही सेटवर काम करता, तर बॅकस्टेजला अशी काही धमाल मस्ती, कारण लहान मुलं असली की धमाल मस्ती मजा नेहमी असते. तर मग त्यावेळेला एखादा असा किस्सा आहे का तुमचा, की जो तुम्हाला सगळ्यांना सांगावासा वाटेल? कुठला घडलाय? नाळच्या वेळेलाच मला वाटतं खूप गंमतशीर गोष्ट होती आमची, की तो चैतू, श्री आणि मी आम्हाला दोघांना रेडकू आणि म्हशीबरोबरचे आमचे खूप सीन्स होते आणि त्यामुळे मला तर स्पेशली दूध काढायचं होतं बऱ्याचदा म्हशीचं आणि मी पुण्यात राहणारी शहरी मुलगी आहे आणि त्यामुळे कधी आयुष्यात म्हशीचं दूध काढायला कुठे कधी गेले नव्हते. तर त्याच्यासाठी मला दिग्दर्शकांनी सांगितलं होतं, की ते खरं-खरं काढायचं. काय आपण खोटं करणार नाही, ते चीट करणार नाही आपण आणि असं काही करता येत नाही खोटं-बिटं. तर तुला खरं-खरं दूध काढलं पाहिजे. तर मी म्हटलं, "ठीक आहे, काहीतरी करू आपण त्याच्यासाठी." म्हणून मी 15 दिवस शूटिंगच्या आधी एका गोठ्यामध्ये जाऊन इथे प्रॅक्टिस करत होते दूध काढण्याची म्हशीचं. आणि शूटिंगच्या सेटवर जेव्हा शूटिंग सुरू झालं, तेव्हा तिथे तिथल्या गावातली एक म्हैस आणली होती. नागपूरच्या जवळ आम्ही शूटिंग केलं आणि ती म्हैस आणली होती तिथे. आणि अर्थातच ती म्हैस मला काही तिच्या जवळ येऊ देत नव्हती. ती दूध काढू देईना. आणि रोज सकाळी उठून एक कार्यक्रम असायचा, की शूटिंगच्या आधी त्या म्हशीच्या जवळ जायचं, तिच्याशी जरा गप्पा मारायच्या, तिच्या अंगावर हात फिरवायचा आणि "करू गं बाई आपण सीन व्यवस्थित" असं तिला सांगायचं. पण ते काही तितकं सोपं नव्हतं. त्यामुळे खूप वेळा म्हशीच्या लाथा खाल्ल्यात मी आणि चैतूनी आणि खूप वेळा आम्ही कसंबसं तो शॉट दिलेला आहे. अशा खूप गमती-जमती असतात आणि श्रीबरोबर तर मला अगदी आठवतं, की श्रीची एक नेहमी तक्रार असायची, की त्याला जेवायलाच आवडायचं नाही. आणि त्यामुळे आम्ही रोज लंच ब्रेकमध्ये संपूर्ण युनिट हे श्रीच्या मागे पळापळ करायचं. का तर 2 घास खा बाबा आणि म्हणून तो एक असा कार्यक्रम असायचा, की श्रीला जेवायला घालायचं. नाहीतर तो 12 तास काम कसा करणार तो मुलगा. अशा अनेक गमती-जमती असतात सेटवरती घडलेल्या. नकळतपणे तुम्ही त्याची आई झालाच होतात म्हणजे प्रश्नच सेटवरती. नाही. आणि त्याशिवाय तितक्या भूमिकेमध्ये शिरणं आणि ते खूप सुंदर नाही, झालं आणि ते खरंच अगदी, सुंदर झालं. अगदी. यातून तो अजून निरागसता टिकवून ठेवणं ही हो. ही खरं तर को ऍक्टर जे असतात त्यांची खरी जबाबदारी असते. आणि ते सुंदर तुम्ही सगळ्यांनी मिळून निवड. खरंच, थँक यू, खरंच, थँक यू. खरंच. सुषमाताई. हा यातूनच जसं तुम्ही म्हशीचं दूध काढायला शिकलात, असा एक अनुभव सांगितला. सारखं शिकावंच लागणार, कुठल्याही भूमिकेसाठी शिकावे लागणार.
पण भूमिका करत असताना की केवळ भूमिका शिकलात, भूमिका कशी करायची, अभिनय कसा करायचा, बोलायचं कसं, शब्दफेक कशी करायची असं शिकलात, की अजून काही गोष्टी त्यासाठी शिकाव्या लागल्या, शिकाव्याशा वाटल्या? मी सुमित्रा मावशींकडे खूप शिकत गेले. मग आमच्याकडे पहिल्यापासून असा तिचा अट्टाहास होता, की अभिनय जरी करायचा असला तुला, तरी सिनेमा क्षेत्रातल्या अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत. फक्त अभिनय म्हणून अभिनय नाही शिकायचा. आणि त्यामुळे मला आठवतं, की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तिने फिल्म मेकिंगमध्ये काय-काय गोष्टी असतात, तर त्याच्यामध्ये कॉस्ट्यूम्स असतात. त्याच्यामध्ये सेट प्रॉपर्टी असते, सेट कसा उभा करायचा, लोकेशन्स कुठली आहेत, हे बघावं लागतं. त्याच्यामध्ये लाइटिंग केलेलं असतं कॅमेरासाठी, ते लाइटिंग कसं असतं. त्यानंतर डायलॉग्स कशा पद्धतीने घेतले पाहिजेत, स्क्रिप्ट कसं आहे, त्या स्क्रिप्टमधले प्रत्येक कॅरेक्टर काय म्हणतंय, त्या गोष्टीतून, कथेतून आपल्याला काय सांगायचं आहे नेमकं, काय पोचवायचं आहे, या सगळ्या गोष्टी असतात. आणि तिचा, सुमित्रा मावशीचा कायम अट्टाहास असायचा, की या सगळ्या गोष्टी तुला समजल्या पाहिजेत, तर तू तुझी व्यक्तिरेखा ही जास्त उत्तम पद्धतीने मांडू शकशील. आणि मला या गोष्टीचा खूप फायदा झाला, कारण मी एका प्रोजेक्टसाठी तिच्याबरोबर कॉस्ट्युम्स केलेत. कॉस्ट्युम्स ठरवण्याचं, मॅनेजमेंट करण्याचं काम मी केलं आहे. मी अनेक गोष्टीत लाइटिंग कसं केलंय आणि मग आत्ता माझ्यावर कसा लाईट आहे, ह्याची जाणीव स्वतः करून घेतली. त्यामुळे मी जेव्हा उभी राहते कॅमेरासमोर, तेव्हा मी कसं उभं राहिलं पाहिजे, की ज्याने मला लाईट आणि हे सगळं चांगलं मिळेल. त्यानंतर आत्ता सेट काय आहे, तिथली प्रॉपर्टी काय आहे, मग मी जर हे कॅरेक्टर करते, तर कुठली प्रॉपर्टी माझ्या हातात असेल, मी कशा पद्धतीने त्या प्रॉपर्टीचा वापर करीन, याचा अभ्यास केला. अशा अनेक पैलूंचा अभ्यास केल्यानंतर अभिनेत्री म्हणून जास्त चांगलं काम करू शकेन मी, अशी जाणीव तिने मला करून दिली. आणि त्यामुळे या बऱ्याच गोष्टींचा आम्ही अभ्यास करतो. आणि खरंच मला आजकाल बऱ्याच ऍक्ट्रेसेसना बघून असं वाटतं, की या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या नसतात. आणि अनेकदा नव्या ऍक्ट्रेसेस तर असं म्हणताना दिसतात, की ते कॉस्ट्युम बिस्ट्युम काय असेल ते आणून द्या, मी घालून तयार होते. तर नाही, त्याच्या मागे खूप विचार असतो. तो काय विचार असतो याची जाणीव थोडी आपण करून घेतली पाहिजे. त्यानंतर सेट्स काय आहेत, बाकी कलाकारांच्या जे काही कॅरेक्टर्स आहेत ते कसे आहेत, त्याचा तुझ्याशी काय संबंध आहे, ते तुझ्याशी कसे वागतात, तुझ्याशी कसे बोलतात, या सगळ्या पैलूंचा जर अभ्यास केला, तरच तुमचं कॅरेक्टर हे जास्त चांगलं उभं राहील. आणि त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास करत गेले आणि ते खूप महत्वाचं वाटतं मला. देविकाताई, समरथून काम करणं तुमचा हा सगळा अभ्यास हम्म. देविकाताई तुमचा हा सगळा अभ्यास खरं तर संहिता नावाच्या चित्रपटात तुमची जी भूमिका हो. होती त्यामधनं खूप सुंदर रसिकांसमोर आला. कारण 2 भूमिका या वेगवेगळ्या करत असताना या काळातली दिग्दर्शिका म्हणून जेव्हा भूमिका तुम्ही साकारली, तेव्हा तुमचा अभ्यास हा अभिनयातनं दिसत होता आणि त्याच्या मागे एवढी तपश्चर्या होती, हे खरं तर आता तुमच्यामुळे आम्हाला समजलं. थँक्यू. अजून एक गोष्ट मला खरं तर सांगायला आवडेल, की आपण फक्त बाल शिक्षण या दृष्टीने या सगळ्याकडे बघतोय, पण फार मोठ्या-मोठ्या गोष्टी करतो सुमित्रा मावशीकडून काम करताना मी शिकत गेले. सगळ्यात मला माझा आवडता रोल म्हणजे नितळ मधला. नितळमध्ये जे मी रोल केलाय त्याच्यामध्ये माझ्या तोंडावर आणि अंगावर फोड आहे, पांढरे डाग आहेत. आणि नितळने मला एक वेगळी दृष्टी दिली खरं तर सिनेमा क्षेत्राकडे बघण्याची, अभिनयाकडे बघण्याची आणि सगळ्याकडे बघण्याची. कारण फार मोठा विचार त्या सिनेमामध्ये मांडला आहे तो हा, की फक्त बाह्य सौंदर्य हे खरं सौंदर्य आहे का? तर नाही. जेव्हा आतलं सौंदर्य भरून येईल, तेव्हाच तुम्ही सुंदर दिसाल. आणि मला वेळोवेळी अभिनय करताना असं जाणवलं आहे, की फक्त मेकअप करणं आणि सुंदर दिसणं म्हणजेच अभिनय का? फक्त कॉस्ट्युम छान घालणं म्हणजेच अभिनय का? तर नाही. स्वतः ते कॅरेक्टर जगणं हे खरं म्हणजे अभिनयामध्ये जास्त महत्वाचं आहे. मग ते दिसायला ती वाईट असली कॅरेक्टर तरी चालेल, पण आतनं तिने ते एक माणूस बनलं पाहिजे आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे. एक छोटासा अनुभव सांगते त्याच्याशी रिलेटेड, जर अगदीच आपल्याकडे अगदीच वेळ असेल आवडेल तर. आवडेल आवडेल. नितळच्या वेळेला मी नवीन होते अभिनेत्री म्हणून आणि तोपर्यंत डोक्यात असंच होतं, की अभिनय करायचं आणि सिनेमात काम करायचं म्हणजे छान दिसायचं, छान कपडे घालायचे, मेकअप करायचा आणि कॅमेरासमोर उभं राहायचं. तर नितळ मधला रोल जेव्हा मला सुमित्रा मावशीने सांगितला, तेव्हा मला तिने सांगितलं, की याच्यामध्ये तुझ्या चेहऱ्यावर पांढरे डाग असणार आहेत, बाकी काही मेकअप नाही. आणि मी खूप घाबरले. मी तिला म्हणलं, "तू मला ऍक्ट्रेस म्हणून प्रेझेंट करतेस आणि पांढरे डाग वगैरे घेऊन काय मी तुझ्या समोर उभी राहू, स्क्रीन समोर उभी राहू? लोक जे मला बघणार ते असे पांढरे चट्टे तोंडावर असलेली ऍक्ट्रेस बघणार." त्याचं खूप दडपण आलं होतं, खूप भीती वाटली होती. आणि ती मला म्हणली, की आपल्याला मेकअप ट्रायल्स करायचे आणि एक दिवशी आमच्या मेकअप ट्रायल्स होत्या आणि मी तिला म्हणलं, की मी काही बघत नाही आत्ता ह्याच्यामध्ये आरशामध्ये. पूर्ण मेकअप झाला की मग मी बघेन.
आणि मग पूर्ण मेकअप केला माझा. इथे पांढरे डाग, इथे संपूर्ण पांढरे डाग, हातावर पांढरे डाग, असा तो सगळा मेकअप केला होता माझा. आणि मग मी आरशात बघितलं आणि मी स्वतः खूप घाबरले. म्हणलं बापरे, असं दिसणार का आपण आता स्क्रीन समोर? आणि माझ्या सोबत तेव्हा अनेक लोक होते, अनेक कलाकार होते. सुमित्रा मावशी होती, त्या सिनेमामध्ये विजय तेंडुलकरांनी काम केलं होतं. असे अनेक लोक सोबत होते आमच्या. आणि मी जसं जसं काम करायला लागले तसं तसं सुमित्रा मावशी असेल, मग विजय तेंडुलकर असतील, त्या सगळ्यांनी माझ्याकडे बघून मला असं सांगितलं की तू किती छान दिसतेस त्या पांढऱ्या चट्ट्यां सकट. तर मला रिअलाइज तेव्हा असं झालं की अरे, पांढरे चट्टे सुद्धा चेहऱ्यावर किती छान दिसतात असं कोणीतरी आपल्याला सांगतंय. ह्याचं कारण फक्त बाह्य सौंदर्य महत्वाचं नाही, कुठेतरी आतनं ते माणूस होणं महत्वाचं. त्या माणसाच्या आतल्या क्वालिटीज महत्वाच्या. आणि ही खूप मोठी एक माझ्यासाठी मोठा अनुभव होता. एक मोठी माझ्यासाठी जग उघडल्यासारखं होतं की फक्त छान दिसणं महत्वाचं नाही, तर आपण माणूस म्हणून आतून माणूस छान व्हायचा प्रयत्न करूया, वा कलाकार म्हणून आतून छान व्हायचा प्रयत्न करूया. अगदी अगदी हे म्हणजे हे खरं तर सगळ्या शिक्षणाचंच गुपित आहे असं म्हणूया. तेच हे घडलं पाहिजे की माणूस पण मुलातलं कसं जागं होईल. आणि केवळ बाह्य गोष्टी आपण अगदी साध्या गोष्टी म्हणजे तुम्ही शिकू आनंदेमध्ये पण त्या ताईला पालकांना पटवून देत आहात की केवळ बस, केवळ उत्तम शाळा, उत्तम वर्गरचना आणि उत्तम पोशाख ही म्हणजेच शाळा आहे का, म्हणजेच शिक्षण आहे का, तर तसं नाही. आणि मग तुमच्या गावातली शाळा ती किती सुंदर विचारांनी, साधनांनी, कृतींनी अशी भरलेली अशी तुम्ही दाखवली आहे. तर हा जो विचार आहे तो प्रत्येकच माणसाने मनात धरणारा आहे की सौंदर्य म्हणजे काय याचा विचार करणं, ते मूल्य म्हणून जगणं आणि असं आत्म माणूस सुंदर होईल यासाठीचा प्रयत्न करणं. म्हणजे केवळ आम्ही तुमच्या अभिनयाकडे सुद्धा या दृष्टीने आपण बघू शकतो. मला असं सारखं तुमच्याशी बोलताना वाटतंय की तुमची सामाजिक शास्त्रातली जी डिग्री आहे आणि तेव्हा जो केलेला काही अभ्यास आहे किंवा या सगळ्यातनं निर्माण झालेल्या जाणीवा आहेत, तर ते एक सामाजिक बंध खूप निर्माण करतायत. शिक्षण विषय असू देत किंवा सामाजिक जाणीवा प्रश्न निर्माण करणाऱ्या भूमिका असू देत. पण या दोन्ही गोष्टींमध्ये सामाजिकता अगदी भक्कमपणाने बांधली आणि माणूसपण असं सगळीकडे आणि नातेसंबंध हेही खूप छान दृग्गोचर असे झालेत किंवा विणत गेलेत असं दिसतं आहे. आपण एक मला दिनेशला विचारूया. एकच मिनिट की एक प्रश्न आणखीन एक मला देविका त्यांना विचारायचं वाटतं की आता सगळीकडे एकतर हे हा थोडा सिनेमाच्या बाहेरचा प्रश्न आहे, पण माध्यमाचा मला प्रश्न वाटतो की तुम्ही ज्या मुलांबरोबर काम केलं त्यांच्याबरोबर तुम्हाला आपल्या भाषेतून बोलणं हे जास्त छान सोयीचं किंवा त्यांना समजेल असं होतं. तर तुम्हाला माध्यमाच्या बाबतीमध्ये म्हणजे आता जो इंग्रजी माध्यमाचा अट्टहास आहे पालकांचा किंवा तर त्याच्याबद्दल असं काय वाटतं की आपल्या मुलीला पण इंग्लिश माध्यमात घालावं असं वाटतं? खरं तर मी कन्फ्युज होते बरेच वर्ष याबद्दल. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी स्वतः इंग्लिश मीडियम मध्ये शिकले. हा. पण आज मला विचाराल तर माझं मराठी खूप चांगलं आहे असं मला वाटतं. म्हणजे माझ्या घरचे लोक मला बऱ्याचदा म्हणतात की तू इतके चांगले संवाद कसं काय घेऊ शकतेस मराठीमध्ये, जर तू इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकलीस तर. हा. तर याचं कारण मी सगळ्या मराठी चांगल्या सिनेमांमध्ये कामं केली आणि सगळ्या मराठी वातावरणात वाढले आणि त्यामुळे त्याचे संस्कार माझ्यावर झाले. आणि बऱ्याचदा मला असं वाटतं की अरे, मराठी शाळेत खरंच शिकले असते तर आणखीन चांगलं मराठी समजून घेऊ शकले असते, आणखीन चांगलं मराठी साहित्य समजून घेऊ शकले असते. आणि आज मला माझ्या मुलीच्या बाबतीत नक्कीच असं वाटतं की कदाचित ती मराठीमध्ये जास्त शिकली तर तिला कदाचित जास्त फायदा होईल. कारण आता इंग्लिश मीडियम शाळेमध्येच ती शिकती आहे. आम्ही म्हणलं तसं घराच्या जवळची शाळा म्हणून जी घराच्या जवळ शाळा आहे त्या शाळेत तिला घातलं. आणि बऱ्याचदा मला असं जाणवतं की तिला एखादा गोष्ट सांगायला सांगितली, एखादी कविता म्हणायला सांगितली, एखादं काहीतरी रोल प्ले म्हणतात तसं करायला सांगितलं, तर ती पटकन कसं करते, तर ती मराठीत पटकन जास्त चांगलं करते. इंग्लिश बरोबर. तिला जर करायला सांगितलं तर तिला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. तिला तिचं मन मोकळेपणाने मांडता येत नाही आणि मग वरवरचं काहीतरी ती मांडत राहते. तर ते बघताना मात्र मला नक्कीच असं जाणवतं की ती जर मराठी बोलली आता तर ती जास्त चांगली बोलेल, कारण ती तिची मातृभाषा आहे. घरात आपण मराठीमध्ये बोलतो. त्यामुळे प्रश्नच नाही. मला अगदी असं वाटतं की मातृभाषेत जर आपण शिकलो तर नक्की जास्त चांगलं एक्सप्रेस करायला लागू. आणि एक्झॅक्टली. एक्सप्रेस करणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण सध्या इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज झालेली हो. आहे. इंग्लिश शिवाय आपल्याला पर्याय नाही. अगदी तुम्ही लॅपटॉप्स आणि याच्यावर सुद्धा बघता की आपल्याला इंग्लिश शिवाय पर्याय नाही. तर त्यामुळे मी आणि माझा नवरा नेहमी चर्चा करताना असं म्हणतो की मराठी हे तिला उत्तम आलंच पाहिजे.
पण इंग्लिश भाषा सुद्धा तिला चांगली आपण कशी शिकवू शकू ह्याचे आपण वेगळे एफर्ट्स घेऊ. मग कदाचित मराठी माध्यमात तिला शिकवू आणि इंग्लिशचे तिला वेगळे स्पेशल धडे देऊ, ज्याच्याने तिला इंग्लिश भाषा सुद्धा चांगली यायला लागेल. बरोबर आहे. असा प्रयत्न आम्ही दोघं आता करतो आहे आणि आय होप तो प्रयत्न पुढे आमचा यशस्वी होईल आणि अगदी बरोबर आहे, कारण इंग्लिश ॲज अ लँग्वेज आलीच पाहिजे, कारण ती जगाची भाषा आहे आणि मराठीतनं शिकण्याने त्याचे जे काही फायदे होणार आहेत तर ते खूप वेगळेच आहेत. त्यामुळे या दोन्हीचा समन्वय छान. नक्कीच साधता आला पाहिजे. खूप अगदी छान चांगला झालेलं विचार आहे. आहे आणि आपल्याला आताच प्रेक्षकांमधनं आलेल्या प्रश्नात पण माध्यमाचा प्रश्न आलेला होता. दिनेशला आपण असे विचारू, काही बाहेरचे प्रश्न आपल्या प्रेक्षकांचे आधी घेऊयात का? मग त्याला आपल्याला जोडून काही पुन्हा विचारावंसं वाटलं तर आपण बरोबर बरोबर जोडूया. मलाही असं वाटतंय की आता आपण प्रेक्षकांकडनं आलेले प्रश्न घेऊया. त्यात मला अगदी सुरुवातीला संधी मुलांना द्यावीशी वाटते. एक शिक्षक आहेत जे झेडपी स्कूलचे, काही मुलं ही मुलाखत ऐकतायत, तर त्यांना आपण आधी त्यांचे काय प्रश्न आहेत, एक दोन प्रश्न त्यांचे घेऊ आणि मग इतर प्रश्नांकडे जाऊ असं मला वाटतंय. सो माधव सर, तुम्ही स्वतःला अनम्यूट करून तुमच्यापैकी एक किंवा दोन मुलांना बोलायला संधी द्या. नक्कीच. धन्यवाद नेहाते सर, आपण संधी दिली त्याबद्दल खरंच खूप आनंद वाटला. राजकुमार, तुम्ही अनम्यूट होऊ शकता, तुम्ही बोलू शकता. तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचा असेल तरी करून बघा, फक्त बोलता येत नाही असं वाटलं तर बंद करा. हो. नेहा, स्पॉटलाइट काढून टाकले तरी चालतील, गॅलरी व्ह्यू मध्ये घेऊया. सर, तुम्ही हो. त्या मुलांना अनम्यूट करू शकता का? झेडपी स्कूल माकणी तुमच्याकडून. अनम्यूट नाही हो करता आहे, येत. अनम्युटेड आहे, ते बोलू शकतात. हा, हॅलो राजकुमार, आवाज येतोय का तुम्हाला? येतो सर. हा, आणि तुम्ही तुमचं विचारू व्हिडिओ शकता. पण ऑन करून घ्या राजकुमारजी. मुलं आहेत ती. हो. मुलांना तुमचा व्हिडिओ पण ऑन करा. शिक्षणाचं पण कौतुक आहे. हो, तुम्ही बोलू शकता, विचारा. तुमचं नाव कुठे तुम्ही ना हो, तुम्ही विचारू शकता. आवाज येतोय तुमचा आम्हाला. तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्ही नाळचे शूटिंग कुठे केली आहेत? तुमचा आवाज किती गोड आहे. तुझा आवाज ऐकून मला फार छान वाटलं. सगळ्या मोठ्या माणसांच्या आवाजांनंतर आता तुझा आवाज इतका गोड लागला माझ्या कानाला. त्यामुळे फार बरं वाटलं तुझा आवाज ऐकून. नाळचं शूटिंग आम्ही नागपूरच्या जवळ एक गाव होतं, छोटंसं खेडेगाव. त्या खेडेगावामध्ये केलं आणि तिथे आम्ही स्वतः घर बांधलं होतं. एरवी खरं तर शूटिंग जी करतात ती सेट्स उभे केले जातात. मुंबई, पुण्यामध्ये अगदी खेडेगावाचा सुद्धा सेट उभा केला जातो. खोटं ते बांधलं जातं आणि तिथे शूटिंग्स केली जातात. पण नाळसाठी मात्र आम्ही खऱ्या खेडेगावामध्ये एक खरं तिथे छोटंसं घर बांधलं होतं. तिथे आम्ही जवळजवळ महिना, दीड महिना एकत्र राहिलो होतो सगळेजण आणि एकत्र राहून आम्ही संपूर्ण नाळचं शूटिंग केलं तिथे. खूप छान. अजून काही प्रश्न आहे? तुम्हाला आवडला का चित्रपट? तुमचा तुझं नाव सांग आणि मग खूप प्रश्न छान विचार. होता. तुझं माझं नाव नाव सांग, स्नेहा यादव गवलवाड. स्नेहा. आज हा, बोल. विचार प्रश्न. तुमचा मला पिक्चर खूप छान वाटला. तुम्ही आईची शूटिंग खूप छान केली. थँक्यू. काय आवडलं तुला त्या फिल्म मध्ये? सगळ्यात जास्त काय आवडलं? नमस्कार सर्वांना. ओके, अजून कोणाला प्रश्न विचारायचा का तुमच्यापैकी? नमस्कार सर्वांना. हा, बोल. नमस्कार मॅडम, माझं नाव आहे शुभा मारुती कांबळे. तुम्ही नाळ चित्रपट काढताना तुमच्या सोबत जो मुलगा होता त्याचं नाव काय? नमस्कार. त्याचं नाव आहे श्रीनिवास पोकळे. तो अमरावतीचा आहे आणि शूटिंग केलं तेव्हा तो 8 वर्षाचा होता, 7-8 वर्षाचा. आता तो मोठा झालाय, आता 10-1 वर्षाचा असेल तो. आणि त्याला खरं म्हणजे अभिनय क्षेत्रात काहीही येत नव्हतं, त्याला माहिती नव्हतं काही.
त्याच्या शाळेमध्ये जाऊन त्याची ऑडिशन घेतली आणि तो दिसायला असा गोड आणि असा मुलगा होता आणि तो जास्त एक्सप्रेसिव्ह होता. डोळ्यातून तो चांगला भाव दाखवेल असं आम्हाला वाटलं आणि त्यामुळे शाळेमध्ये त्याची निवड केली आणि मग त्याला इथे पुण्याला आम्ही आणलं. 1 महिनाभर त्याच्याबरोबर आम्ही राहिलो. 1 महिनाभर त्याच्याबरोबर रिहर्सल्स केल्या आणि त्यानंतर त्याला सिनेमामध्ये तयार केलं आणि मग त्यानंतर आम्ही तिथे शूटिंग केलं त्याच्याबरोबर. त्याचं नाव श्रीनिवास पोकळे. छान. आणि ही अगदी खरी गोष्ट आहे की तो इतका डोळ्यातनं बोलत होता. एक्सप्रेसिव्ह आहे तो खूप. म्हणजे तेव्हा गोड तिथनंच- गोड होता. ओके, गुड. आपण इतर प्रश्न घेऊया. मला वाटतं नाथसाहेब पाटोळे सरांनी विचारलंय. सर, तुम्ही विचारणार अनम्यूट करून? त्यांचा प्रश्न आहे, हाऊ टू क्रिएट ऍक्टिंग एन्व्हायरमेंट इन विलेज. ऍक्टिंग एन्व्हायरमेंट इन विलेज. खरं तर माहिती नाही मलाही ते कसं करता येईल, पण मला असं वाटतं सध्या खूप दिग्दर्शक असे आहेत की ज्यांना शहरी मुलांपेक्षा गावांमध्ये खूप जास्त टॅलेंट आहे असं वाटतं आणि छोट्या छोट्या गावांपर्यंत दिग्दर्शक पोचतात सध्या. तिथे जाऊन मी म्हणलं तसं नाळासाठी आम्ही तेच गेलो होतो की अनेक शाळांमध्ये आम्ही गेलो, गावांमध्ये हिंडलो आणि जसा जो चांगला चेहरा दिसेल आणि जो मुलगा चांगलं काम करू शकेल असं वाटलं त्या मुलाला घेतलं. तर तशा पद्धतीने सध्या खूप दिग्दर्शक पोचतायत गावांमध्ये आणि मुलांची निवड करून त्यांना इथे घेऊन येतात आणि त्यांना ट्रेनिंग करून हे केलं जातं. शिवाय थिएटरशी रिलेटेड अनेक लोक आहेत. आता पुण्यामध्ये अतुल पेठे आहेत जे कोकणामध्ये जाऊन किंवा अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन लहान मुलांची वर्कशॉप्स घेतात. तर तशा वर्कशॉप्सचा कदाचित ऍक्टिंगसाठी मुलांना फायदा होऊ शकेल आणि त्याच्यातून मुलांना काहीतरी मिळू शकेल. आणि मला वाटतं शाळांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सध्या अभिनय, नाच, गाणं या सगळ्या गोष्टींना एन्करेज केलं जातं. त्यामुळे त्याच्यातून मुलांना कदाचित कलेची थोडीशी जाण आणि कलेची थोडीशी आवड तयार नक्कीच होऊ शकेल. निशा किर्लोस्करांचा प्रश्न आहे. निशाताई, तुम्हाला अनम्यूट करून विचारता येईल तुमचा प्रश्न. नमस्कार देविका ताई. नमस्कार. तुमचे बरेच सिनेमे आणि हे मी बघितले. तुम्हाला सगळ्यात जास्ती नाळ आवडला, पण बाकीचे पण खूप चांगले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही आईची जी भूमिका केली आहे, व्हिज्युअल इफेक्ट लोकांच्या वरती जास्ती होतो, त्याचा परिणाम जास्त होतो. तर त्या आईच्या भूमिकेमध्ये ती आई वेगळी होती, म्हणजे अडॉप्ट मूल होतं. तर त्याच्या समोर काय परिणाम होईल का होतो असं तुम्हाला वाटतं? मला परत एकदा आवाज गेला होता मध्ये. आवाज येत नाहीये का? हा, नीट आवाज आला नाही, तर मग व्हिडिओ बंद करून पुन्हा प्रश्न विचार. हा, परत विचारते. म्हणजे सिनेमा हे दृश्य माध्यम आहे, म्हणजे त्याचा परिणाम जास्त होतो लोकांवरती. जसं नाळ किंवा सैराटचा परिणाम वेगळ्या पद्धतीने लोकांवर झाला. सैराटमध्ये जे दिग्दर्शकाला म्हणायचं होतं ते लोकांपर्यंत पोचलं का नाही हा वेगळा विषय. पण नाळ सिनेमाचा परिणाम चांगला झाला. म्हणजे तुम्ही जी आईची भूमिका त्याच्यामध्ये केली होती, तर त्या भूमिकेमुळे चांगला परिणाम झाला किंवा मुलांशी कसं वागावं हे त्याच्यातनं कळलं. तर असा एक कलाकार म्हणून तुम्हाला त्या दृष्टीने काय वाटतं की हा दृश्य परिणाम होतो का लोकांच्यावरती सिनेमाचा? खूप होतो. म्हणजे मला तर असं वाटतं की एरवी फक्त मुलांना वर्गामध्ये बसून शिकवण्यापेक्षा आणि त्यांना लेक्चर्स देण्यापेक्षा आणि काहीतरी सांगण्यापेक्षा जास्त माध्यम परिणाम करत असतं मुलांवरती. सिनेमा ही गोष्ट एस्पेशली मुलांवर खूप इन्फ्लुएन्स करते आणि आपण एरवी सुद्धा बघतो मुलं हिरो म्हणून अभिनय करत असतात एरवी खेळ खेळताना आणि हिरोइझम त्यांच्यामध्ये खूप चढलेलं असतं. इन्फ्लुएन्स डेफिनेटली सिनेमा माध्यमाचा खूप होतो. त्यामुळे सिनेमा असेल, आणखीन काही छोट्या फिल्म्स असतील, शॉर्ट फिल्म्स असतील, गोष्टी सांगणं असेल मुलांना, त्यांना स्वतः गोष्टी करायला लावणं असेल, या सगळ्यांनी मुलांना खूप जास्त चांगलं शिकवता येतं नुसतं डायलॉग आणि नुसतं लेक्चर्स देण्यापेक्षा. त्यामुळे नक्कीच सिनेमा माध्यम चांगला परिणाम करू शकतं मुलांवर. सर्वांना एक विनंती आहे की बाकीच्यांनी आपले म्यूट करावेत, कारण आवाज येत आहेत काही. आणि कोणाला प्रश्न विचारायचा असेल. ओघाने आलेला एक प्रश्न विचारतो देविका ताई. ओघाने आलेला एक प्रश्न विचारतो की या चित्रपटांमुळे
नकळतपणे मुलांमध्ये एक अशी जाणीव होते की आपणही चित्रपटात काम करावं, आपणही जावं. पण या सगळ्या विश्वामध्ये नेमकी कोणती खबरदारी आपण घ्यावी आणि या विश्वातले नेमके धोके कोणते आणि कशा प्रकारे तयारी करावी याविषयी थोडक्यात तुम्ही या सगळ्यांना सांगाल का? कारण अनेक ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतंय, तर त्यांना तुम्ही नेमका काय मेसेज? देविका, याच अर्थाचा एक प्रश्न आहे, तो एकत्रच करून घे. माधव सरांनीच विचारलाय की अभिनय क्षेत्रात मुलांचं करिअर करणं योग्य आहे का? अभिनयाकडे तुम्ही कसं बघता? सध्या खरंच हे माध्यम खूप लोकांना ओपन झालेलं आहे. सध्या खूप सिनेमे बनतात, खूप सिरियल्स बनतात, खूप छोट्या छोट्या फिल्म्स बनतात. त्यामुळे एकीकडे खरं तर संधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध सुद्धा आहे मुलांना आणि कुठल्याही कलाकारांना. तर मला असं वाटतं की मुलांनी अभिनय क्षेत्रामध्ये जायला नक्कीच काही हरकत नाही. पण मी मगाशी सांगितलं बोलताना की त्याचा अतिरेक नसावा. त्यानंतर त्याची पालकांची हौस म्हणून मुलांनी त्या क्षेत्रामध्ये जाऊ नये. मुलांना जर आवड असेल तरच मुलांनी त्या क्षेत्रामध्ये जावं. पालकांची स्वप्न पूर्ण करणं हा मुलांनी काम करण्याचं हे नाही, माध्यम नाही. त्यामुळे आपल्या हौशेसाठी मुलांना करायचं तर जरूर करावं. आणि मला असं वाटतं की यश आणि पैसा या 2 गोष्टींसाठी सिनेमा माध्यमाकडे वळू नका. तुम्हाला अभिनय करायला आवडतो का? तुम्हाला तो का आवडतो? आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? ह्याचा विचार करून त्या क्षेत्रामध्ये जावं. शिवाय बरेच लोक आहेत की जे चांगलं काम करतात या क्षेत्रामध्ये. तर चांगलं काम म्हणजे काय ह्याची थोडीशी जाणीव करून घेणं आणि आपण जे काही ज्या कुठल्या सिनेमात, ज्या कुठल्या सिरियलमध्ये, ज्या कुठल्या शॉर्ट फिल्ममध्ये काम करणार आहोत, त्याच्यातून आपण काही चांगलं स्वतःला कॅरेक्टर म्हणून चांगलं प्रेझेंट करतोय का? विषय म्हणून आपण काहीतरी चांगलं पोहोचवतोय का? एक मूल म्हणून किंवा एक कलाकार म्हणून आपल्याला त्याच्यातून काही शिक्षण मिळणार आहे का? त्याच्यातून काही शिकायला मिळणार आहे का? या सगळ्याचा विचार करून मग या क्षेत्रामध्ये यावं असं मला वाटतं. मला बऱ्याचदा लोक असं विचारतात की एक ऍक्ट्रेस म्हणून या क्षेत्रामध्ये खूप धोके आहेत आणि खूप अनेकदा फसवलं जातं, वाईट वागवलं जातं आणि खूप वाईट गोष्टींचा अनुभव सुद्धा मुलींना येतो या क्षेत्रामध्ये. तर त्यामुळे मुलींनी या क्षेत्रात यावं का नाही? तर मला स्वतःला कधीच वाईट अनुभव आलेला नाही या क्षेत्रामध्ये. ह्याचं कारण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मर्यादा ठरवायच्या असतात. तुम्ही काय पद्धतीने या क्षेत्रामध्ये येता, तुम्ही कशा पद्धतीने काम करायचंय तुम्हाला या क्षेत्रामध्ये, तुम्ही काय पद्धतीच्या लोकांबरोबर काम करता, ह्याचा तुमचा चॉईस असतो. त्यामुळे तो चॉईस तुम्ही जर योग्य केलात, तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये वाईट अनुभव येणार नाही. चांगली माणसंच तुम्हाला भेटतील आणि या सगळ्याचा विचार करून या क्षेत्रामध्ये जरूर यावं. मला थोडंसं ऍड करावंसं वाटतंय माझ्या बाजूने याच प्रश्नामध्ये, की मला असं वाटतंय की मुलांचं करिअर करणं हा निर्णय काही चुकीचा नाहीये. पण बाल कामगार बनवू नये हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे त्यांनी अभिनय करावा, पण लहान वयात त्याचे कामगार म्हणून कामाला लावून टाकणं हे योग्य होणार Correct. नाही. पुढचं नानासाहेब पाटोळेंना विचारायचं होतं सारखं, त्यांनी 2दा येऊन गेलाय चॅट बॉक्स मध्ये. हो. नाथसाहेब सर, तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. नानासाहेब. बोलू का? हा, बोला. हो, माझा आणखी एक असा प्रश्न होता की जसं एखादा पैलवान तयार करायचं म्हटलं तर त्याला मेहनत करायला लागते, तालीम जोडायला येत लागते, नाही. त्याला खुराक करायला लागतं. तर मला असं विचारायचं होतं की खेडेगावामध्ये जर मुलांना आपल्याला अभिनय क्षेत्रामध्ये घालवायचं असेल किंवा काही मुलांना जर अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करायचं आवडत असेल, त्यांची इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी कशा प्रकारचा स्टडी म्हणजे अभ्यास किंवा मेहनत काय करायला पाहिजे? की तो त्याला अभिनय करण्यासाठी एकदम सरळ सोप्या पद्धतीने तो अभिनय करेल आणि ते त्याला त्याच्या करिअरमध्ये त्याच्या त्या अभ्यासामुळे ते संधी मिळेल. मला असं वाटतं की वर्कशॉप हे खूप उत्तम माध्यम आहे मुलांना अभिनय करायला लावणं आणि तेही अभिनय करायला लावणं म्हणजे काय, आत्ता मुलांना तुम्हाला जेव्हा अभिनय करायला लावायचा आहे तेव्हा त्याचा हेतू पुढे जाऊन काहीतरी सिनेमा आणि सिरियल मध्ये काम करणं हा न ठेवता मुलांना आत्ता अभिनय करताना स्वतःला एक्सप्रेस कसं करता येईल हा हेतू ठेवून जर केलं तर कदाचित मुलं अभिनय पण करायला शिकतील आणि त्यांना त्यांच्या मनातलं काहीतरी मांडता येईल किंवा त्यांच्या मनातले काही कन्फ्युजन्सवर त्यांना उत्तरं मिळतील. तर मला कोकणामध्ये मला नाव पटकन आठवेना पण कोकणामध्ये काम करणारे एक आमचे थिएटरवाले आहेत आणि ते लहान मुलांबरोबर काम करतात आणि ते अशाच पद्धतीने काम करतात की ते मुलांना जमवतात एकत्र संध्याकाळच्या वेळेला. ते तिथे मुलांशी चर्चा करतात, मुलांशी गप्पा मारतात, त्यांना काही सांगायचं तर त्यांचं ऐकायचं, त्यांचे प्रश्न. त्यानंतर त्यांना अनेक काय
अनेक गावांमध्ये, अनेक शहरांमध्ये अभिनयाच्या क्षेत्रात काय काय चाललंय याची जाणीव चांगली करून देतात. त्यांच्या प्रश्नांवर त्यांची नाटकं बसवतात. असं सगळं काम रोज संध्याकाळी जमून ते करतात आणि ते त्याचे प्रयोग सुद्धा करतात आणि भारतात अनेक ठिकाणी त्यांचे ते प्रयोग झालेले आहेत. तर जितकं मुलांच्या प्रश्नांवर आणि मुलांना काहीतरी मिळेल अशा पद्धतीने जर तुम्ही छोटे छोटे नाटकं जर मुलांना एकत्र घेऊन केलीत, तर त्याचा मुलांना फायदा होईल. करिअर करायचं या दृष्टीने मुलांना आता त्या पद्धतीने अशा ह्याच्याने ग्रूम करावं असं मला वाटत नाही. याला जोडून एक प्रश्न आहे, सुवर्णा साठेंचा आहे. शालेय शिक्षण व शालेय विषय शिकवताना अभिनयाचा वापर करून घेता येऊ शकतो का, आणि याविषयी आपलं मत काय आहे? मला परत एकदा प्रश्न विचारा. सॉरी. शालेय शिक्षण व शालेय विषय शिकवताना अभिनयाचा वापर करून घेता येऊ शकेल का, आणि याविषयी आपलं मत काय आहे? हो, नक्कीच करून घेता येईल. मी म्हणलं तसं त्या रोल प्ले ऍक्टिव्हिटी नावाची गोष्ट असते, की मी मगाशी म्हणलं तसं मी माझ्या मुलीला लिटर्स ही गोष्ट कशी शिकवायची, अर्धा लिटर 1 लिटर कसं शिकवायचं. तर मी तिला सांगितलं की तू दूधवाली हो, मी दूध घेतो तुझ्याकडनं आणि तू दूधवाल्याची ऍक्टिंग कर आणि मग मी तुला दूध मागते. तर अशा पद्धतीने जर आपण मुलांना अभिनय ड्रामा करून जर अनेक विषय शिकवले तर नक्कीच मुलांना शिकवता येईल. आणि त्याच्यामध्ये फक्त अभिनय असं नाही, अनेक क्रिएटिव्ह गोष्टी वापरून आपण मुलांकडनं अभ्यासाच्या गोष्टी करून घेऊ शकतो किंवा त्यांना शिकवू शकतो. छानच. मला वाटतं माझी शाळामध्ये इतिहास विषय शिकवण्याचा एक भाग तसा आहे जो अभिनयातून शिकवलेला आहे. कुमुदताईंना प्रश्न विचारायचा आहे. कुमुदताई बल्ला, तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. आणि एक स्वाती केला यांना पण विचारायचं. विचारतो. देविकाताई नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न असा होता की तुमची आईची भूमिका तर छान झालीच, परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला त्याची खरी आई येते त्यावेळेला त्याची जी मनस्थिती होते ती मनस्थिती हाताळण्याचं काय कसब होतं? खरं म्हणजे ते दिग्दर्शकाचं सुद्धा त्याच्यामध्ये मोठा हे आहे, कारण ते काय पद्धतीने करायला पाहिजे हे कुणाच्याच आधी प्लॅन नव्हतं. आणि मला असं वाटतं की आम्ही ते खूप स्पॉन्टेनियसली करत गेलो. तो सीन जो त्याची आई खरी येते आणि मग मी तिथे असते आणि आजी वारलेली असते त्या दिवशी आणि तो मुलगा कसा कसा रिॲक्ट करेल हे इतकं स्पॉन्टेनियसली आम्ही करत गेलो. म्हणजे मला माहिती नव्हतं की मला काय करायचंय. पहिल्यांदा त्या श्रीचं चैतूचं शूटिंग केलं गेलं की बाबा तिथे एक तुझी आता खरी आई आली आणि ही तुझी जी खरी आई खोटी आई असं आपण म्हणायला नको, पण जिने वाढवलंय ती आई आणि जिने जन्म दिलाय ती आई आहे आणि या दोन्ही आयांकडे तू कसा बघतोस असं त्याला जे जे वाटत जाईल त्या त्या पद्धतीने त्याचे शॉर्ट्स घेतले गेले आणि मग त्याच्या शॉर्ट्स वरती आमच्या रिॲक्शन्स आम्ही दिल्या. तर कुठल्याही आईची मनस्थिती जिने वाढवलंय त्या आईची मनस्थिती अशीच असेल की बाबा आता माझा मुलगा मला सोडून जाईल का, त्याच्या मनामध्ये काय चाललं असेल. आणि ती जी आई आलेली आहे जिने जन्म दिलेला आहे ती आई परत त्या मुलाला आपलंसं करून ती आई जाईल का त्याला घेऊन, हे अनेक प्रश्न मनामध्ये होते. आणि त्या प्रश्नांना मनामध्ये आणून जे जे भावभावना येत गेल्या तशा पद्धतीने आम्ही रिॲक्ट करत गेलो आणि त्या पद्धतीने तो सीन तयार झाला. किती नैसर्गिक आहे हे सगळं. छान. खूपच सुंदर. धन्यवाद. मला असं लक्षात येते की अभिनय करणं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता वाढवणं हाच भाग असतो. भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याची गरज सर्व क्षेत्रांमध्ये असते, फक्त अभिनयाच्या क्षेत्रात नाही. आणि ते तुम्ही शिक्षक होऊन पण दाखवलंच आहे की भावनिक असल्याशिवाय शिक्षक होताच येत नाही. स्वाती केला ताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. स्वातीताई, तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. हॅलो. हा, नमस्ते देविका ताई. नमस्ते. आपल्या सगळ्याच भूमिका नेहमीच खूपच छान झालेल्या आहेत आणि त्या मनाला पूर्ण भिडणाऱ्याच आहेत. आणि आपण जे आता डिस्कशन केलं, माझा मुलगा सुद्धा अभिनय क्षेत्रात असल्यामुळे आमचेही अशा प्रकारचे डिस्कशन होत असतात. त्यामुळे तर आजचं आपलं सगळं सांगणं तर खूपच मनाला भिडलं. पण ह्याच्यामध्ये मला एक प्रश्न असा पडलाय की आजकाल जितके शो चालतात की जिथे मुलांच्या कॉम्पिटिशन्स असतात, या मुलांच्या कॉम्पिटिशन्समुळे एक फायदा मात्र नक्की झालाय की अगदी खूप खेड्यापाड्यातल्या किंवा खूप दूरदूरच्या गावातल्या मुलांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. पण ते कॉम्पिटिशन असल्यामुळे जसं आपण आता सांगितलं त्याप्रमाणे त्यांचा ताणही खूप वाढतो आहे. मग ह्याला काय आपण सोल्युशन काढू शकू?
मला आजकालचे रियालिटी शोज खरं सांगाल तर फार नाही आवडत, कारण संधी देण्यासाठी खरं तर कॉम्पिटिशनची गरज नाही. संधी ही एक वेगळी गोष्ट आहे आणि कॉम्पिटिशन ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि जर आजकाल खरंच चॅनलवाल्यांनी फक्त संधी दिली आणि तसा कार्यक्रम तयार केला तर ते जास्त तयार होईल. कारण ज्या पद्धतीने ती कॉम्पिटिशन तयार केली जाते त्याचा मुलांवर नक्कीच प्रेशर होत असेल. शिवाय एखाद्या मुलाला त्या कॉम्पिटिशन मधनं बाहेर काढायचं की आता तू गेलास आणि आता बाकीचे चौघच राहिले, तर ह्याच्याने एक कुठेतरी निगेटिव्हिटी तयार होते मुलांमध्ये की अरे आपल्याला बाजूला काढलं गेलं. तर अशी कॉम्पिटिशन नक्कीच काहीतरी एक निगेटिव्ह भावना मुलांमध्ये तयार करेल आणि ती असावी असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट मला जी आवडत नाही ती त्याच्यातली ही सुद्धा गोष्ट आहे की प्रत्येक आलेल्या मुलाला इतकं अति कौतुक केलं जातं, त्याच्याने विनाकारण मुलं थोडीशी ओव्हर कॉन्फिडंट नाही ना होणार अशी मला भीती वाटते. मग हे शब्द जे सध्या वापरले जातात की फॅन्टास्टिक, फॅब्युलस आणि असे सगळे शब्द जे वापरले जातात त्याच्याने विनाकारण एक ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा तयार होतो. तर चांगलं कौतुक करणं डेफिनेटली गरजेचं आहे, कौतुक केलंच पाहिजे. पण कौतुकाबरोबर मुलाला हेही कळलं पाहिजे की बाबा अजून आपल्याला खूप शिकायचं आहे, अजून आपल्याला खूप काहीतरी माहिती घेतली पाहिजे, अजून आपल्याला त्याचा खूप अभ्यास केला पाहिजे. तर ही गोष्ट पोहोचवणं गरजेचं आहे. मुलांना संधी जरूर द्यावी, पण त्याच्यामधून कॉम्पिटिशन तयार करावी असं मला नाही वाटत. जिंकणं हरणं हे करावं असं नाही वाटत मला. खरी गोष्ट आहे, एकदम खरी गोष्ट आहे. धन्यवाद ताई. थँक्यू. अगदी छान. मी मुलाखतीचा जो भाग येतो प्राचीताईंना विनंती करतो. मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. की त्यांनी समारोप किंवा कन्क्लुडिंग असं हे करावं. आज आपल्याला खऱ्या अर्थाने मला एक विचारायचं आहे, विचारू का? कोण बोलतंय? स्नेहा. हा, विचार स्नेहा. तुमचं नाव काय ताई? माझं नाव आहे देविका दफ्तरदार. तुमच्या मुलीचं नाव काय? तिचं नाव आहे पूर्णा. अगं बाई. सुरू करू का आपण? थांबूया प्रश्नोत्तर. आम्हाला तेच म्हटलं की सतत आमच्यातली वाटणारी अभिनेत्री जी आमची आज मैत्रीण झाली आणि आमच्याशी इतक्या छान तिने गप्पा मारल्या. आमच्या पालकांचे, शिक्षकांचे बरेच प्रश्न होते की मुलांसंदर्भातलं तुम्ही काम करत असताना तुम्हाला काही पडले का प्रश्न, असंही आम्हाला काही वाटत होतं. मुलांबरोबर काम करत असताना ते तुमचे अनुभव ऐकण्याकरता म्हणून आम्ही सगळे उत्सुक होतो. आणि ही सगळी कामं करत असताना तुम्ही त्याच्याकरता काय काय तयारी करता किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीतनं जायला लागतं, या सगळ्या जेव्हा आमच्या समोरचे प्रश्न होते तर त्याला तुम्ही आज इतके सुंदर आणि तुमच्या साध्या सोप्या शैलीमध्ये उत्तरं दिलीत. त्यामुळे तुम्ही आम्हाला आणखीनच जवळच्या झालात खरं तर. होतातच आमच्याबरोबर काम करणाऱ्याच वाटत होतात, आता आमची देविका ही आमची देविका झाली आता, असं आम्हाला आज खूप वाटतंय. आणि सर्व आमच्या प्रेक्षकांतर्फे आणि महाराष्ट्र बालशिक्षण परिषद जे आम्ही इतके वर्ष बालशिक्षणात काम करतोय त्यांच्यातर्फे खरंच मनापासून आभार. आणि तुम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमांमध्ये आमच्या बरोबर असावं, आमच्या मुलांबरोबरच्या ज्या उपक्रम असतात त्याच्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग आम्हाला आवडेल. तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला वेळ होईल त्यावेळेस द्याल तर. आणि आपण असंच जे काही आजचा कार्यक्रम आहे यातनं आपले दृढ झालेले संबंध असेच पुढे चालू ठेवूयात अशी आशा करते. जरूर जरूर. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवलं यासाठी, कारण मला फार आवडलं हे. मी एरवी ज्या मुलाखती देते ते या क्षेत्रातल्या लोकांसाठी देते किंवा फॅन्स आणि आम्ही असं एक कुठेतरी काहीतरी नातं असतं. आज मला फार कौतुक वाटलं की अशा कुठल्या तरी शिक्षणाच्या प्लॅटफॉर्मवर येऊन मला तुमच्याशी बोलायची संधी मिळाली. मला स्वतः माझ्या विचारांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या दृष्टीने पडताळता आलं आणि स्वतः परत एकदा शोधायची संधी मला मिळाली. आणि त्यामुळे तुमचे सगळ्यांचे महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद आणि इथे असलेले आज सगळे जे कोण ऑडियन्स असेल त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. याचं कारण तुम्ही शिक्षणातल्या कुठल्याही विचारापासून असे दूर खरे पण जात नाही आहात. ही पण एक खूप मजा वाटली. आणि माझी शाळाची सुरुवात ऐनामधल्या एका छोट्या पाड्यावरती